नमस्कार सभी को, मेरा नाम संचिका गुप्ता है और मैं को इंडिया में मैनेजर के पद पे मैं काम करती हूँ। बीएमसी बैच 1 मॉड्यूल 9 के सेशन में इन्फेक्शन प्रिवेंशन हेल्थ केयर वर्कर्स में आपका मैं हार्दिक स्वागत करती हूँ। हमारे साथ हमारी ट्रेनर मैम प्रीति प्रवीण कुडव मैडम भी जुड़ चुकी हैं। मैम के सेशन स्टार्ट करने के पहले मैं सबसे पहले एजेंडा रिव्यू करना चाहूंगी। गिव मी अ मिनट। यस, तो आज एजेंडा में सबसे पहले हमारे साथ ट्रेनर मैम का सेशन होगा मॉड्यूल 9 पे। और मैम के सेशन के टाइम पे मैं किसी को भी अनम्यूट एक्सेस नहीं दूंगी, जिससे कि हम एक दूसरे की आवाज को आसानी से सुन सके बिना किसी बैकग्राउंड नॉइस के। अगर आपका कोई भी डाउट होता है मैम के सेशन के टाइम पे तो आप लोग चैट बॉक्स में लिख सकते हैं। मैम के सेशन के बाद मैं सभी को अनम्यूट एक्सेस दूंगी। आप अपने सवाल अनम्यूट करके पूछ सकते हैं या फिर अपने सवालों को चैट बॉक्स में डाल सकते हैं। और अंत में मैं एक फीडबैक लेकर करूंगी और मैं रिक्वेस्ट करूंगी सबसे कि आप लोग फीडबैक फॉर्म जरूर भरें। मैं सभी पार्टिसिपेंट से रिक्वेस्ट करूंगी कि अपने वीडियोस को ऑन रखें, क्योंकि हमारी ट्रेनर मैम को ब्लैक स्क्रीन को देख के पढ़ाने में अच्छा नहीं लगता है। एक और ये है कि अगर हम सिर्फ यहाँ पे जो नाम है, एक नाम के न जाने कितने लोग होते हैं, तो शायद हम आपसे अगर कभी हम मिलते हैं तो हम आपको पहचान नहीं पाएंगे। लेकिन अगर चेहरा देखेंगे, फेस देखेंगे, तो शायद हमें याद आ जाए कि ये हमारे साथ थे। तो मैं रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग अपने वीडियोस ऑन रखें। मुझे मालूम है आप लोग अपने वर्क प्लेस में होंगे, अगर पॉसिबल नहीं है तो कोई बात नहीं, लेकिन अगर पॉसिबल है तो अपने वीडियोस को ऑन रखें। आज हमारे साथ हमारी टीम से दिव्या प्रोजेक्ट टीम से दिव्या तिकात्री जी भी जुड़ी हुई हैं। और वो पार्टिसिपेंट्स जो हमारे साथ ओप्पो, वीवो, लिनोवो के नाम से जुड़े हुए हैं, मैं उनसे रिक्वेस्ट करूंगी कि प्लीज आप लोग अपने आप को रीनेम करें। रीनेम करने के लिए आप सभी लोगों को ब्लू ये जूम जूम के इंटरफेस पे 3 ब्लू डॉट्स दिखाई देंगे राइट साइड कॉर्नर पे। वहां पे आपको क्लिक करना है और सबसे नीचे रीनेम का ऑप्शन होगा और वहां पे आप अपना शुभ नाम लिखें। ध्यान रखिएगा आप लोग बीएमसी बैच 1 में हैं और आप लोग सारे सेशंस बीएमसी बैच 1 में ही अटेंड करेंगे, कोई भी सेशन मिस नहीं करना है। Now I would like to introduce our trainer ma'am, Preeti Praveen Kudavji. She is the vice principal at the LTMG hospital. She has more than 15 years of experience in the clinical and academics. She is the MNC observer for 9 years. She is the CNE observer and coordinator from many years. She has organized workshop on disaster management for BMC and TOT of MDACS on HIV AIDS. A very warm welcome to ma'am. Preeti ma'am, over to you. I've given you screen sharing rights. Yes. Your video is clear and I think yes, your audio is also clear. Yes. So, good afternoon to all. शुभ दुपार. आपण आता हा प्रोग्राम जो चालू करतो आहोत that is from Eco India training program. Especially it's for infection prevention and control practices. Especially for nursing professionals for Maharashtra state. म्हणजे हा जो प्रोग्राम आहे इको इंडियाने स्पॉन्सर केलेला आहे आणि इको इंडिया कडून हा प्रोग्राम जो आहे इन्फेक्शन होऊ नये, जो मेन प्रॉब्लेम हॉस्पिटल स्टे वाढवण्यासाठी होतो, ज्याच्यामुळे हॉस्पिटल स्टे वाढवला जातो, की जर इन्फेक्शन प्रिव्हेंट केले नाही तर काय होऊ शकतं, ते तुम्हाला आतापर्यंतच्या सेशन मध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आता आपण ह्या 9व्या शेड्यूल मध्ये आपण पूर्ण डिटेल मध्ये जाणार आहोत. तर ह्या मॉड्यूलचं नाव आहे इन्फेक्शन प्रिव्हेंशन इन हेल्थ केअर वर्कर्स. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा संक्रमणापासून प्रतिबंध कसा करता येईल हे इथे आपण स्टडी करणार आहोत. आता आपण बघणार आहोत काय आहे ते.
Preeti ma'am, I cannot hear you. Yes. 1 minute, madam. Let me share the screen first. Okay. Yes, so now we'll start our session. That is, Eco India has done great efforts for us, and this effort has been taken by, along with the WHO, ICMR, MOHW, CDC, and for this, Dr. Pawan Kumar had taken great efforts, and he had taken lectures for this to us, so that it was possible for us to take the lectures to all of you. So Eco India coordinated with, and this lecture is coordinated by Dr. Pawan Kumar along with Dr. Sanjeev Singh and Dr. Vijay Negalar. Okay, now we'll start our lecture. So the objective, we'll see this lecture with our objective. Objective is, after completing this module, the participant is able to understand infection prevention in healthcare workers. म्हणजे तुम्हाला ह्या मॉड्यूल नंतर, जे मॉड्यूल जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये असं कळेल की हे इन्फेक्शन हेल्थकेअर वर्कर मध्ये इन्फेक्शन कसं प्रिव्हेंशन तुम्हाला करता येईल, टू नॉट ओनली टू यू टू द पेशंट ऑल्सो. नाउ विल सी नेक्स्ट सेशन, दॅट इज प्रिव्हेंटिंग इन्फेक्शन. म्हणजे हे जे आहे, कोण कोण ह्याच्यामध्ये इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्याच्या अगोदर हे जे हेल्थकेअर वर्कर जे काम करता आहेत हॉस्पिटलमध्ये, तर ते कोण कोण आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला हॉस्पिटल स्टाफ, जो जास्त वेळा पेशंट बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये असतो. तर तो कोण आहे, डॉक्टर्स आहेत, नर्सेस, पॅरामेडिक्स. पॅरामेडिक्स म्हणजे डॉक्टर्स नर्सेस बरोबर जे तिथे काम करणारे आहेत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, लॅब टेक्निशियन, जे कोणी त्या पेशंट बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये येतात, तो हॉस्पिटल स्टाफ. त्याच्यानंतर एक क्लिनिंग स्टाफ, दॅट इज हाऊसकीपिंग, म्हणजे जे साफसफाई करणारे जे कर्मचारी आहेत ते त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन, जे लॅब टेक्निशियन जे तुम्ही सॅम्पल्स जे पाठवतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं, आणि त्यांच्यापर्यंत सॅम्पल जेव्हा पोहोचल्यानंतर ते आर नोन फॉर दिस इन्फेक्शन. देन त्याच्यानंतर क्लिनिंग सर्व्हिसेस, म्हणजे साफसफाई करणारे जे असतात ते, बरोबर एन्व्हायरमेंटल हायजीन सर्व्हिसेस, त्याच्याबरोबर आजूबाजूच्या हॉस्पिटल परिसरातले जे आहेत कर्मचारी ते पण त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर हॅझार्ड्स इन वर्क प्लेस, म्हणजे आता तुम्हाला हे जे घेताना तुम्हाला काय काय हॅझार्ड्स होऊ शकतात. तर हॅझार्ड्स इन वर्क प्लेस, तर हा काय काय हॅझार्ड्स होऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे इन्फेक्शन होणारे जे आहे ते कोणाकोणासाठी कोणाकोणाला होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये कोण येतात, तर फिजिकल. आता फिजिकल म्हटल्यानंतर काय, आता जे पेशंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तर ते कोण आहे. तुम्ही कसं तुम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट होतो, म्हणजे शारीरिक कधी होतो, तर रुग्णाला उचलताना, म्हणजे जर त्यांना केअर देताना, इथून एका खुशीवर दुसऱ्या खुशीवर वळवताना, शिफ्ट करताना, शिफ्टिंग पेशंट्स, ते हे जे हॅझार्ड्स आहेत ते. सेकंड आहे केमिकल हॅझार्ड्स. केमिकल हॅझार्ड्स मध्ये काय येतं, तर एक्सपोजर टू टॉक्सिक केमिकल सच ॲज डिसइन्फेक्टंट. आपण किती प्रकारचे डिसइन्फेक्टंट वॉर्ड मध्ये वापरतो, कोणते कोणते तुम्हाला माहिती आहे. स्पिरिट आहे, लायझोल आहे, सॅव्हलॉन आहे, म्हणजे हे जे आहे ते डिसइन्फेक्टंट. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर अजून एक जो महत्वाचा आहे, जेव्हा आपल्याला फॉर्मॅलिन तर ओटी मध्ये जास्त प्रमाणात असतं, आणि जेव्हा ते फॉर्मॅलिन
ओटी मध्ये जेव्हा फ्युमिगेशन केलं जातं तेव्हा त्याचा जो त्रास होतो तो तर वेगळाच त्रास असतो. त्याच्यामुळे तर भरपूर प्रॉब्लेम होतात. डोळे चिडचिडतात, नाकांना म्हणजे म्युकस मेम्ब्रेन थोडस ते तुम्हाला इरिटेशन होतं. त्याच्यानंतर थर्ड आहे बायोलॉजिकल. आता बायोलॉजिकल मीन्स व्हॉट? इन्फेक्शन ट्रान्समिटेड इन द हेल्थ केअर एन्व्हायरमेंट. ते जे आहे जैविक आरोग्य सेवा वातावरणात उत्सर्जित होणारी संक्रमण, ते आहे बायोलॉजिकल. आणि नेक्स्ट आहे ते रेडिएशन. आता रेडिएशन म्हटलं तर एक्सरे साठी आपण पेशंटला पाठवतो. रेडिएशन जे आहे ते कुठून येतात? एक्सरे, श किरण ज्याला म्हटलं जातं, ऍट रेडिओथेरपी युनिट्स. इथून हे आपल्याला हॅझार्ड्स इन वर्क प्लेस होतं. त्याच्यानंतर अजून काय असेल तर हे जे तुम्हाला सांगितलं फिजिकल, केमिकल जे आहे, हे जे सांगितलं रेडिएशन, ते त्याच्याबरोबर अजून आहे तर सायकोलॉजिकल. सायकोलॉजिकल कशामुळे? तर जर तुम्ही म्हणाल सायकोलॉजिकल, तुम्ही जर आता जो रेशो जर मेंटेन झाला नाही 1:6 जो रेशो मेंटेन व्हायला पाहिजे तसा रेशो मेंटेन झाला नाही, त्याच्यामध्ये स्ट्रेस येतो. म्हणजे कामाचा जो वर्कलोड पडतो तो स्ट्रेस ड्यू टू अंडरस्टाफिंग, म्हणजे स्टाफ कमी असल्यामुळे जे होतं त्यालाच म्हटलं जातं स्ट्रेस. म्हणजे सायकोलॉजिकल जो स्ट्रेस येतो तो स्ट्रेस. त्याच्याबरोबर आपल्याला नाईट ड्युटी करावी लागते. त्या नाईट ड्युटीमुळे जे आपलं चक्र, झोपेचे चक्र थोडं काय होतं, डिस्टर्ब होतं. हे झाले सायकोलॉजी. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर महत्वाचे जे आहे तर ते आहे दुसरे आहे अर्गोनॉमिक. मीन्स अर्गोनॉमिक म्हणजे काय? आता तुम्ही अर्गोनॉमिक म्हटलं तर बॅकएक ऑन नेक एक और आय स्ट्रेन, म्हणजे तुम्हाला बॅकएक होऊ शकतं. त्याच्यानंतर मानेला त्रास इजा होत, म्हणजे मानेला दुखापत असं नाही, पण तो काम करण्यामुळे सतत तुमच्या डोळ्यावर ताण येतो, मानेवर ताण येतो आणि ड्यू टू पुअरली. आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही म्हणाल तर बसायला जी व्यवस्था जी असते ती जर व्यवस्थित नसेल ड्यू टू पुअरली डिझायनेटेड सीट्स. त्याच्याबरोबर कॉम्प्युटर वर्क स्टेशन, म्हणजे जिथे कॉम्प्युटरवर तुम्ही जर काम करण्याचं बघितलं तर त्या ठिकाणी ते बसताना जे डोळ्यावर जो ताण येतो तो पण आपल्याला, म्हणजे त्याच्यामुळे इट कॉजेस हॅझार्ड्स. त्याच्याबरोबर ऍक्सिडेंटल फॉल्स ड्यू टू लॅक ऑफ पेशंट सेफ्टी अरेंजमेंट, म्हणजे तुम्हाला म्हणजे हे जे सगळं करताना अजून एक महत्वाचं म्हणजे रुग्ण सुरक्षितता व्यवस्थापनेच्या अभावामुळे काय होऊ शकतं? अपघात होणे हा प्रकार होऊ शकतो. म्हणजे तुमच्याकडे सेफ्टी अरेंजमेंट नसेल, ऍक्सिडेंट फॉल. आता तुम्ही म्हणाल की काय सेफ्टी अरेंजमेंट? बेड रेलिंग व्यवस्थित नसतील, ते पण एक कारण आहे ना की ऍक्सिडेंट होण्याचे. आता हे जे हॅझार्ड्स आहेत ते कुठले आहेत? वर्क प्लेस मध्ये. आता आपण वन बाय वन बघूया. फर्स्ट आहे बायोलॉजिकल हॅझार्ड्स. तर बायोलॉजिकल हॅझार्ड्स काय आहे? तर बायोलॉजिकल हॅझार्ड जो आहे तो हॅझार्ड आहे की आपण जेव्हा आता हे काम करतो त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार येतात. तर फर्स्ट विल सी द बायोलॉजिकल हॅझार्ड. आता बायोलॉजिकल हॅझार्ड मध्ये कुठले आले तर फर्स्ट आहे ब्लड बॉर्न इन्फेक्शन. ब्लड बॉर्न इन्फेक्शन, आता त्याच्यात जर आपण म्हटलं तर ब्लड बॉर्न इन्फेक्शन काय काय होऊ शकतं? तर एक आहे हेपॅटायटिस बी व्हायरसमुळे होतो, हेपॅटायटिस सी व्हायरस, HIV. आता HBV इज हेपॅटायटिस बी व्हायरस, हेपॅटायटिस सी व्हायरस HCV, आणि HIV तर तुम्हाला माहित आहे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. म्हणजे आता हे जे आहे हे काय, हे जर असे इन्फेक्टेड ब्लड जर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर यू आर मोर प्रोन फॉर इन्फेक्शन. दॅट इज कॉल्ड ब्लड बॉर्न इन्फेक्शन. सेकंड आहे रेस्पिरेटरी इन्फेक्शन. आता रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे काय? कुठले होऊ शकतात? एवढा प्रमाणात तुमचा पेशंटशी कॉन्टॅक्ट आहे, तुमचं एक्सपोजर आहे, तर इन्फेक्शन कॉमनली होणारे आहे इन्फ्लुएन्झा, ट्युबरक्युलोसिस, हे रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहे. आता आधार म्हटलं तर व्हायरल हिमोरेजिक फिवर्स, लाईक आता सध्या जे तो आपल्याला माहिती असलेलं एक इबोला व्हायरस आहे. इबोला व्हायरस जे आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतं की हिमोलॉजिक फिवर येऊ शकतो. म्हणजे त्याच्यामुळे आपल्या ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्सवर काय होतो? ब्लड व्हायरल हेमोरेजिक फिवर म्हणजे क्लॉटिंग फॅक्टरवर काय होऊ शकतो? इफेक्ट होतो. आणि हा जो व्हायरस आहे हा पण थोडा रिस्की व्हायरस आहे. दॅट इज कॉल्ड इबोला व्हायरस. ते हे झाले तुमचे बायोलॉजिकल हॅझार्ड्स. अजून बायोलॉजिकल हॅझार्ड्स मध्ये म्हटलं तर तुम्हाला सांगण्यासारखं आहे की जे ऑर्गॅनिझम, आता मी हे तुम्हाला दाखवले ते किती प्रमाणात आहे ते ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल. हेपॅटायटिस बी व्हायरसचं प्रमाण आहे
6 to 30%, हेपॅटायटिस सी व्हायरस आहे 18% अँड HIV आहे ते 0.3%. तर आता हे आपण हे किती प्रमाणात कसं आपण ह्याचं कंट्रोल करू शकतो. तर हे झाले हे आहेत बायोलॉजिकल हॅझार्ड. आता हे झाले ह्याचे तुम्ही धोके म्हटले. तर आता ह्याच्याप्रमाणे जर आपण बघितलं तर हे ह्यांचं इन्फेक्शन तुम्हाला कसं ट्रान्सफर होतं. बायोलॉजिकल हॅझार्ड्स आहेत म्हणजे कुठले मी कॉमन तुम्हाला ऑर्गॅनिझम कुठले सांगितले तर हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी आणि HIV. तर 3 प्रकारचे तुम्हाला ऑर्गॅनिझम मी सांगितले. ओके. आता हे 3 प्रकारचे जे ऑर्गॅनिझम आहे हे ऑर्गॅनिझम काय करतात तर इन्फेक्शन कसे ट्रान्सफर होतात. So these infection, hepatitis B, hepatitis C and HIV, स्पेशली आपण ह्यांचं बघितलं 3H आहे ते आणि हे इन्फेक्शन कसं ट्रान्समिट करतात तर बाय परक्युटॅनियस अँड म्युकोक्युटॅनियस रूट. परक्युटॅनियस म्हणजे स्किन मधून आणि दुसरं म्युकोक्युटॅनियस म्हणजे ओरल मेम्ब्रेन, ओरल म्युकस मेम्ब्रेन वगैरे. ओके. तर तिथून ते ट्रान्सफर होतात. दुसरे कॉन्टॅक्ट विथ बॉडी फ्लुइड्स ऑर कंटॅमिनेटेड ऑब्जेक्ट म्हणजे जर बॉडी फ्लुइड्स वगैरे जर एक्सपेल झालेले असेल. ओके. बॉडी फ्लुइड्स म्हणजे इट मे बी ब्लड ऑल्सो, सो इट मे बी सलाइवा ऑल्सो. अँड कंटॅमिनेटेड ऑब्जेक्ट्स. कंटॅमिनेटेड ऑब्जेक्ट्स जर तुम्ही म्हटलं तर ते कुठले आले तर कंटॅमिनेटेड ऑब्जेक्ट्स आहेत जे ऑब्जेक्ट्स जे इन्स्ट्रुमेंट जे आपण पेशंटला वापरतो आणि जर ते इन्स्ट्रुमेंट जर इन्फेक्टेड असतील, लक्षात आलं तुमच्या, जर ते इन्फेक्टेड असेल आणि त्यांच्याबरोबर तुमचा कॉन्टॅक्ट आला तर यू कॅन विल गेट दिस इन्फेक्शन. त्याच्याबरोबर आहे रेस्पिरेटरी रूट. रेस्पिरेटरी रूट म्हणजे काय श्वसन मार्गाद्वारे. तर हे आहेत आपले बायोलॉजिकल हॅझार्ड्स. अजून कुठले आहेत तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये पहिले जे सांगितले 3 हे सांगितले परक्युटॅनियस अँड म्युकोक्युटॅनियस रूट, बॉडी फ्लुइड्स, कंटॅमिनेटेड ऑब्जेक्ट्स अँड रेस्पिरेटरी रूट. आता त्याच्याबरोबर अजून कुठले असतील तर आहे challenges faced in preventing blood-borne infections. So challenges faced in blood-borne infection म्हटले तर ते कुठले कुठले तर हे जे आहे आपल्याला ह्या इन्फेक्शनना आपण प्रिव्हेंट करायचंय. ह्यांचे धोके खूप आहेत. हे चॅलेंजेस जे आहेत त्याचे चॅलेंजेस तर खूप आहेत पण आपल्याला माहिती नसतं येणारा पेशंट हा कोणत्या डिसीज कंडिशनने आलेला आहे. म्हणजे जर असं काही जर आपल्याला थोडी त्याच्या चेहऱ्यावर दिसणार आहे की ह्या पेशंटला हेपॅटायटिस सी झाला आहे, ह्याला हेपॅटायटिस बी झालाय किंवा HIV झालाय. सो वी कॅनॉट से ना. सो चॅलेंजेस त्याच्यामुळे काय होतं आपण केअर देताना जर समजा आपण जर ते डोक्यात न ठेवता म्हणजे आपण काही काळजी सेफ्टी मेजर्स न घेता जर काही कामं करायला तर आपल्याला ते इन्फेक्शन होण्याची रिस्क आहे. हॅझार्ड, इट्स हॅझार्डस. त्याच्याबरोबर दुसरं आहे लिमिटेड नॉलेज ऑन ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन इन द वर्क प्लेस. आणि वर्क प्लेसवर मध्ये तुम्ही जिथे काम करता तिकडे जर त्या ठिकाणी जर हे काम करताना तुम्हाला जर त्याबाबत पूर्ण नॉलेज नसेल तर ते पण एक वन ऑफ द रिझन. त्याच्याबरोबर आहे कॉमन अनसेफ प्रॅक्टिसेस. कॉमन अनसेफ प्रॅक्टिसेस म्हणजे काय तर तुम्ही जे काही प्रॅक्टिसेस करता, जाऊ दे ना आपल्याला माहिती नाही एका पेशंटला काळजी दिली, हँड वॉशिंग नाही केलं आणि दुसऱ्या पेशंटला काळजी जर तुम्ही केअर द्यायला गेलात, सो यू आर कॉझिंग व्हॉट, यू आर ट्रान्समिटिंग इन्फेक्शन फ्रॉम वन पेशंट टू अनदर पर्सन. सो दीज आर द अनसेफ प्रॅक्टिसेस. म्हणजे हँड वॉशिंग करणं किती महत्वाचं आहे हे इथे लक्षात येतं. नेक्स्ट पॉइंट आहे तो लॅक ऑफ स्टँडर्डाइज प्रोसिजर. आणि मी केअर देताना मी कुठले प्रिकॉशन घेणार, कुठले स्टँडर्ड प्रोटोकॉल्स मी फॉलो करणार हे माझ्यावर आहे. आणि जर ते मी केली नाही, लॅक ऑफ स्टँडर्डाइज प्रोसिजर जर मी केले नाही म्हणजे साधी प्रोसिजर घ्या, लंबर पंक्चर प्रोसिजर करायची आहे तर तुम्हाला काय करायला पाहिजे, हँड वॉशिंग पासून क्लिनिंग, ड्रेपिंग सगळं करायला पाहिजे ना. त्याच्यानंतर यू आर गोइंग टू असिस्ट फॉर लंबर पंक्चर. म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर लंबर पंक्चर निडल देणार. म्हणजे ही जी सिस्टमॅटिक प्रोसिजर झाली नाही पेशंट इज मोर प्रोन फॉर इन्फेक्शन. नेक्स्ट आहे इनएडिक्वेट सप्लायज अँड यूज ऑफ PPE. म्हणजे काय इनएडिक्वेट सप्लाय, सपोज सप्लाय जर पूर्ण व्यवस्थित झालाच नाही, तुम्हाला हे हॅझार्ड प्रिव्हेंट करण्यासाठी तर यूज PPE किट्स, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट जर तुम्ही जर वापरले नाही, त्याचा सप्लाय जर कमी असेल, जर ठीक आहे चला इन्स्ट्रुमेंट ते जर सप्लाय जो आलेला आहे तो कमी प्रमाणात आला आहे
ओके, हे आहे. आणि त्याच्याबरोबर त्यात जे आलेलं आहे ते जर तुम्ही वापरलंच नाही, म्हणजे ते तू वापरायचं कसं हे जर तुम्ही व्यवस्थित स्टँडर्डाइज प्रोटोकॉल नुसार न वापरता तुम्ही कसंही वापरलं तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द कॉज ऑफ बायोलॉजिकल हॅझार्ड्स. ओके, देन लॅक ऑफ रेग्युलेशन अँड पॉलिसी टू प्रोटेक्ट म्हणजे हेल्थ केअर वर्कर्स फ्रॉम एक्सपोजर. आणि सपोज तुम्ही आरोग्य सेवा कर्मचारी ज्याला म्हटलं जातं हेल्थ केअर वर्कर्स, यांचे संसर्गापासून संरक्षण करण्याकरता नियमन धोरणांचा अभाव, जर त्यांनी व्यवस्थित ती पॉलिसी मेंटेन केली नाही, स्टँडर्डाइज प्रोटोकॉल जर फॉलो केला नाही, पीपी किट वापरणं, स्टँडर्ड प्रिकॉशन जर तुम्ही घेतले नाही, ज्याला युनिव्हर्सल प्रिकॉशन, स्टँडर्ड प्रिकॉशन म्हणजे असे जर तुम्ही घेतले नाही, सो इट विल कॉज बायोलॉजिकल हॅझार्ड्स. लक्षात आले? आता हे जे बायोलॉजिकल हॅझार्ड्स आहेत ते कसे ट्रान्समिट होतात, आणि ते हेल्थ केअर वर्कर्स कडून दुसऱ्यांना, म्हणजे नॉट ओनली पेशंट, इतर जे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना ते कसं ट्रान्समिट होतं, तर बघा, स्टाफ ऑफ पेशंट, लक्षात आलं, स्टाफ आणि पेशंट यांच्याकडून ते ट्रान्समिट होतं. तर कसं, एरोझॉल, ड्रॉपलेट म्हणजे श्वसन मार्गाद्वारे ड्रॉपलेट, ते जे बिंदू उडतात ना थुंकीचे, त्याच्यामुळे जे ट्रान्समिट होतात, तर ते कसे होतात, तर ते ट्रान्समिट होते कसे, बघा, सिरिंज निडलने होतात टू द स्टाफ, पेशंट, आणि कदाचित ना त्याच्याबरोबर सिरिंज निडल बरोबर कॉन्टॅक्ट बरोबर ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट मुळे पण होतात. म्हणजे तुमचं जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हटलं तर स्पर्शाने, बरोबर. इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हटलं तुम्ही त्या पेशंटला स्पर्श नाही केला, पण तुम्ही सिरिंजेस निडल्सने काय केलंय, तुम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे. सो दॅट ऑल्सो कॉजेस, म्हणजे डायरेक्ट स्पर्श, इथे इनडायरेक्ट म्हणजे पेशंटला स्पर्श न करता, तर ते सिरिंज निडलच्या माध्यमातून पेशंटला काय होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं. लक्षात आलं? सो इन्फेक्शन हे बायोलॉजिकल हॅझार्ड्स आहे, जैविक धोके आहेत, ते त्यांनी ह्या चार्टद्वारे छानरित्या समजावून सांगितलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत ह्याची व्याख्या. डेफिनेशन काय आहे? डेफिनेशन आहे, एनी इंजुरी फ्रॉम अ नीडल इन्स्ट्रुमेंट कंटॅमिनेटेड विथ पेशंट्स ब्लड. म्हणजे अशी इंजुरी की म्हणतात ना नीडल स्टिक इंजुरी, आणि ती इंजुरी त्या नीडल स्टिक इंजुरी मध्ये काय आलं, ती जी आहे ती कशी झालेली आहे, तर कंटॅमिनेटेड विथ पेशंट्स ब्लड, बॉडी फ्लुइड्स और अदर पोटेन्शियली इन्फेक्शन मटेरियल इज कॉल्ड नीडल स्टिक इंजुरी. तुम्हाला नीडल स्टिक इंजुरी तर व्यवस्थितरित्या माहिती आहे, कारण नीडल स्टिक इन्फेक्टेड पेशंटची नीडल आपल्याकडे अनवधनाने म्हणा किंवा चुकून म्हणा किंवा माहिती असलं तरी ती नीडल जर पीक झाली तर ती काय होऊ शकते, त्याला म्हटलं जातं नीडल स्टिक इंजुरी. ओके, आता ही जी नीडल स्टिक इंजुरी आहे ही कशी होते वगैरे आपण पुढे बघूया, पण ह्याच्यासाठी ती होऊ नये पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस. म्हणजे एकदा तुम्हाला नीडल स्टिक इंजुरी झाली तर त्याला त्या पोस्ट प्रोफिलॅक्सिस, पहिलं त्याला काय म्हणतात ते तर बघूया. The post-exposure prophylaxis refers to the comprehensive management. Comprehensive म्हणजे पूर्णपणे, ही जी comprehensive management आहे ती मॅनेजमेंट given to minimize the risk of infection. ही जी पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणजे काय, जर समजा नीडल स्टिक इंजुरी झाली तर ही आपली जी पूर्ण मॅनेजमेंट जी आहे ती काय करते, गिवन टू मिनिमाइज द रिस्क ऑफ इन्फेक्शन, आपलं मिनिमाइज करते रिस्क ऑफ इन्फेक्शन फॉलोइंग पोटेन्शियल एक्सपोजर टू ब्लड बॉर्न पॅथोजन्स. कधी कमी करते, तर फॉलोइंग एक्सपोजर टू ब्लड बॉर्न पॅथोजन. आणि स्पेशली आपण कुठल्या इन्फेक्शनची इथे पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस मध्ये काळजी घेतो, तर ती आहे HIV, देन हेपॅटायटिस बी व्हायरस आणि हेपॅटायटिस सी व्हायरस. तर आपल्याला लक्षात आलं निडल स्टिक इंजुरी म्हणजे काय, म्हणजेच आपली डायरेक्ट पेशंटच्या ब्लड बॉडी फ्लुइड्सची कंटॅमिनेटेड जे आहेत निडल कॉन्टॅक्ट येतो त्याला म्हणतात निडल स्टिक इंजुरी. आणि ती निडल स्टिक इंजुरी झाल्यानंतर आपण काय मॅनेजमेंट करतो, तर ती मॅनेजमेंट अशी की आता झालीच आहे इंजुरी, मग आता काय करायचं, तर इन्फेक्शन तर
मोठ्या प्रमाणात आपल्याला कसं कंट्रोल करता येईल, कारण एकदा इंजुरी झाली म्हणजे ते आपल्यामध्ये ते ऑर्गॅनिझम जाण्याची शक्यता आहे. तर स्पेशली ते ऑर्गॅनिझम कोणते, तर HIV, HBV आणि HCV म्हणजे हेपॅटायटिस HIV, हेपॅटायटिस B व्हायरस आणि हेपॅटायटिस C व्हायरस ह्यांच्या हे जे इन्फेक्शन आहे, ब्लड बोर्न पॅथोजन आहे, ते आपल्या शरीरात एंटर होण्यापासून कसं, म्हणजे आता ऑलरेडी झालेलं, तर ते इन्फेक्शन, रिस्क ऑफ इन्फेक्शन कसं प्रिव्हेंट आपण करता येईल ते इथे आपण बघणार आहोत. ओके, आता ह्या प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज काय आहे, कसं करणार, तर प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज मध्ये तुम्ही बघणार तर त्याच्यासाठी आता तुम्हाला मोस्ट ऑफ सगळीकडे आता माहिती पडलेलं आहे की एकदा निडस्टिक इंजुरी झाली की काय करायचं लगेच. सो ते जे आहे दॅट इज गिवन इज ट्रेनिंग अँड एज्युकेशन. तर ते कशावर द्यायचं, हे जे ट्रेनिंग दिलं जातं, एज्युकेशन दिलं जातं, म्हणजे प्रशिक्षण आणि शिक्षण दिलं जातं. तर ते कशात दिलं जातं, इन्फॉर्मेशन ऑन मोड्स ऑफ ट्रान्समिशन, लेवल ऑफ ऑक्युपेशनल रिस्क. म्हणजे तुम्हाला काय इथे सांगितलं जातं, संसर्गाचे मार्ग व व्यावसायिक जोखमीचा स्तर. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय केली जाते, माहिती दिली जाते. म्हणजे हे सगळं कशासाठी आहे, तर प्रिव्हेन्शन करण्यासाठी, इन्फेक्शन होऊ नये म्हणून. आणि त्याच्याबरोबर हँडलिंग ऑफ पीपी. हँडलिंग ऑफ पीपी म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहे, ते कसे तुम्ही हँडल करायचे. आणि सपोज आता झालीच निडल स्टिक इंजुरी, तर रिपोर्टिंग ऑफ एक्सपोजर इन्सिडेंट, कोणाला रिपोर्ट करायचं, कसं करायचं, काय ट्रीटमेंट घ्यायची, आणि ह्याच्याबद्दल असलेले रेग्युलेशन अँड पॉलिसीज. म्हणजे ह्याच्यासाठी काही नियमन आहे, काही धोरणं आहेत, त्यांची माहिती करून घ्यायची. आणि आता त्याच्यानंतर आता एक टेन्शन असतं, एक प्रकारे एक स्ट्रेस येतो, अरे मला निडल स्टिक इंजुरी झाली आहे. तर ती निडल स्टिक इंजुरी जे स्ट्रेस आहे दॅट टू बी मॅनेजमेंट अँड त्याच्याबरोबर कम्युनिकेशन स्किल टू बी मेंटेन. आता ह्या प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज मध्ये तुम्ही जर म्हणाल तर अजून ते काय आहे, तर त्याच्याबरोबर आहे सेफ वर्क प्रॅक्टिसेस. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचं वातावरण तुम्हाला कसं म्हणजे सोयीस्कर ठेवता येईल. हा, तुम्ही काय करणार, सुरक्षित कार्यप्रणाली. तुम्हाला इथे काय बघायचे, सुरक्षित कार्यप्रणाली, कसं तुम्ही काम करणार. देन स्टँडर्ड प्रिकॉशन, तुम्ही काय प्रिकॉशन्स घेणार. देन ट्रान्समिशन बेस्ड प्रिकॉशन, म्हणजे ट्रान्समिशनचा होऊ नये, म्हणजे संसर्ग होऊ नये, तर त्याच्याबद्दल तुम्ही खबरदारी काय घेणार. त्याच्याबरोबर तुम्ही हँड हायजीन. हँड हायजीन म्हणजे काय, ते तुम्ही हात हँड वॉशिंग कसं करणार. म्हणजे हँड वॉशिंगच्या मेथड्स आहेत. सरळ हात करायचे, साबण लावून चांगले धुवायचे, आणि जर समजा साधारण 2 मिनिटं तरी हँड वॉशिंग करा. 2 मिनिटं हँड वॉशिंग करायचं तर कसं करायचं, अरे मी घड्याळ बघत बसणार का, नाही. तुम्ही हँड हायजीन मेंटेन करणार तर कसं करणार, 10 वेळा नुसता हात घासला तरी तुमचं एक स्टेप झाली. त्याच्यानंतर दोन्ही हातांवर एकमेकांवर 10 वेळा घासा, ही झाली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप आहे की तुम्ही हे मूठ जे आहे ते पूर्ण इथे या प्रकारे घासायची. त्याच्यानंतर तुम्ही अंगठा ते 10 वेळा तुम्ही घासायचा. त्याच्यानंतर हाताची जी बोटं आहे ती पण 10 वेळा घासायची, आणि त्याच्यानंतर तुमचे हात. म्हणजे हे लक्षात आलं, ही जी हँड हायजीनची प्रॅक्टिसेस तुम्ही सतत चालू ठेवायची. त्याच्याबरोबर तुम्हाला कुठलीही केअर देताना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट तुम्हाला वापरायचे आहेत. आणि ते इक्विपमेंट नसेल म्हणजे काय, गाऊन, मास्क, त्याच्यानंतर गॉगल, हा, तर हे सगळं तुम्ही म्हणजे सगळं जे आहे ग्लोव्ज, हे सगळं जे वापरायचं आहे. त्याच्याबरोबर सेफ इंजेक्शन प्रॅक्टिसेस, म्हणजे इंजेक्शन देण्याच्या सुरक्षित प्रॅक्टिस. म्हणजे काय करायचं, इंजेक्शन साईट, प्रॉपर साईट सिलेक्ट करायची. त्या साईटला सिलेक्ट करायच्या अगोदर तुम्हाला हातामध्ये ग्लोव्ज आहे का, त्याच्यानंतर ती साईट सिलेक्ट करताना तिकडे स्पिरिट लावायचं. म्हणजे हे जे सगळ्या मेथड तुम्हाला इंजेक्शन प्रोसिजर तुमच्या झालेल्या आहेत, फुल स्टाफ आहे, तुम्हाला माहिती आहे सेफ इंजेक्शन प्रॅक्टिस काय आहे. बरं, त्याच्याबरोबर इंजेक्शन, तयार केलेले इंजेक्शन पेशंटकडे तुम्ही जेव्हा घेऊन जाता, ट्रॅव्हल करता, तर ते हातातून न घेता, ते काही ठिकाणी असे प्रॅक्टिस होते, पण तसं नाही करायचं. त्यालाच म्हणतात सेफ इंजेक्शन प्रॅक्टिस. तर तुम्ही काय करायचं, ते पायडिश असते किंवा इंजेक्शन ट्रे असतो, त्याच्यातून तुम्ही काय करणार, कॅरी करणार. हे झाले तुमचे प्रिव्हेन्शन
स्ट्रॅटेजीज म्हणजे तुम्ही कसं प्रिव्हेंट प्रतिबंधात्मक उपाय काय करू शकता. ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत ऑक्युपेशनल हेल्थ प्रोग्राम्स. तर तुम्हाला व्यावसायिक आरोग्य कार्यक्रम काय आहे, तर तुम्हाला हे कशासाठी पाहिजे, तर इट इज असेन्शियल फॉर इफेक्टिव्ह आयपीसी प्रोग्राम. म्हणजे हे जे प्रोग्राम आहे आयपीसीचं, इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोल अँड कंट्रोल, हे जे प्रोग्राम आहे ह्याच्यासाठी परिणामकारक आयपीसी कार्यक्रमासाठी हे आवश्यक आहे. ऑक्युपेशनल हेल्थ प्रोग्राम म्हणजे व्यावसायिक आरोग्य कार्यक्रम. तर ह्या कार्यक्रमामध्ये काय काय आहे, कंपोनेंट्स इन्क्लूड, म्हणजे तुम्ही म्हणाला ते हे काय काय आहे, तर ह्याच्यामध्ये आहे प्री एम्प्लॉयमेंट असेसमेंट. ओके, त्याच्यानंतर ऑक्युपेशनल वॅक्सिनेशन प्रोटोकॉल. म्हणजे काय, प्री एम्प्लॉयमेंट असेसमेंट मध्ये काय तुम्ही बघणार आहात, तर तुम्ही बघणार आहात नियुक्तीपूर्व मूल्यांकन करणार आहात. म्हणजे प्री एम्प्लॉयमेंट अगोदर जॉबच्या म्हणजे सर्व्हिसला लागायच्या अगोदर याचं असेसमेंट होतं. देन ऑक्युपेशनल वॅक्सिनेशन प्रोटोकॉल. आता ऑक्युपेशनल वॅक्सिनेशन प्रोटोकॉल म्हटलं की ते काय होतं, तुम्ही म्हणजे त्याच्या व्यावसायिक लसीकरण शिस्त म्हणजे जे आहे ऑक्युपेशनल हॅझार्ड जे होऊ शकतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरच काय केलं जातं, वॅक्सिन दिले जातात. तर स्पेशली दिलं असतं जातं वॅक्सिन आपल्याकडे कॉमनली आहे, दॅट इज हेपॅटायटिस बी वॅक्सिन. त्याच्यानंतर पोस्ट एक्सपोजर मॅनेजमेंट प्रोटोकॉल. तुम्हाला शिकवलं जातं की जर समजा एवढं सगळं करून पण, चला झालं एवढं सगळं करून पण तुम्हाला निडल स्टिक इंजुरी झालीच, तर हाऊ यू विल मॅनेज, कसं मॅनेज करणार, म्हणजे संसर्ग झाल्यानंतर प्रतिबंधनाची शिस्त. आणि हे जे झालेलं आहे ह्याची कुठेतरी एंट्री व्हायला पाहिजे, नोटिफिकेशन व्हायला पाहिजे, दॅट इज कॉल्ड डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन म्हणजे ह्याचं तुम्हाला दस्तऐवजीकरण करायचं आहे. तर हे सगळं तुम्हाला ऑक्युपेशनल हेल्थ प्रोग्राम मध्ये सांगितलं जातं. हे झालं ऑक्युपेशनल हेल्थ प्रोग्राम. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये जे आपण बघणार आहोत त्या स्लाइड मध्ये आहे ऑक्युपेशनल वॅक्सिनेशन प्रोग्राम. म्हणजे कुठले वॅक्सिन दिले जातात त्याची पॉलिसी आहे, लसीकरण धोरण, त्याच्याबरोबर हे वॅक्सिन दिलं जातं, त्याच्याच बरोबर तुम्हाला त्याचं रेकॉर्ड्स मेंटेन करायचंय, दॅट इज कॉल्ड मेंटेनन्स ऑफ वॅक्सिनेशन रेकॉर्ड्स. तुम्हाला सगळ्याचे रेकॉर्ड्स करायचे. देन वॅक्सिनेशन रिक्वायरमेंट बेस्ड ऑन रिस्क स्ट्रॅटिफिकेशन. म्हणजे हे नुसतं आता कोणत्या प्रकारचं वॅक्सिन पाहिजे, किती प्रमाणात उपलब्ध झालं पाहिजे, तर त्याचे जे आहे त्याचे रिस्क स्ट्रॅटिफिकेशन आहे, आवश्यकता कशी आहे, तर त्याचं वर्गीकरण केलंय त्यांनी. तर ते वर्गीकरण केलंय कॅटेगरी ए दॅट इज हाय रिस्क, कॅटेगरी बी दॅट इज लो रिस्क, अँड कॅटेगरी सी मीन्स मिनिमल रिस्क. लक्षात आलं, ए बी सी याचे 3 प्रकार केले. ए म्हणजे सगळ्यात हाय रिस्क, बी म्हणजे लो रिस्क आणि सी म्हणजे मिनिमल रिस्क म्हणजे मिनिमम रिस्क आहे. पुढे पोस्ट एक्सपोजर मॅनेजमेंट प्रोग्राम. तर तुमचे हे पोस्ट एक्सपोजर मॅनेजमेंट प्रोग्राम मध्ये काय काय येतं, म्हणजे झालं आता चला इन्फेक्शन झालं, निडल स्टिक इंजुरी झाली, मग आता काय करायचं, घाबरून जायचं नाही त्याच्यासाठी. तर ह्याच्यासाठी क्रिएट अवेअरनेस अबाउट द रिपोर्टिंग फॅसिलिटी रिगार्डिंग इंजुरीज और एक्सपोजर अमॉंग द स्टाफ. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, ह्याच्यासाठी तुम्हाला अवेअरनेस करायचंय, सगळ्यांना ह्याची जाणीव करून द्यायची आहे. रिपोर्टिंग फॅसिलिटी, इंजुरीज ह्या कोणत्या आहेत किंवा इंजुरीज होऊ नये म्हणून काय करायचं, बरं ठीक आहे झालं एक्सपोज झाला तर झालीच इंजुरी, तर त्याच्यासाठी पण काय करायचं हे तुम्हाला ह्या प्रोग्राम मध्ये कळतं, पोस्ट एक्सपोजर मॅनेजमेंट प्रोग्राम मध्ये. दुसरं आहे कंडक्ट ओरिएंटेशन ऑफ न्यू एम्प्लॉईज टू आयपीसी पॉलिसीज ऑफ द फॅसिलिटी. म्हणजे तुम्हाला इथे नवीन जे येणारे आहेत, नवीन जे कर्मचारी आहेत त्यांना तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती कार्यक्रम सादर करायचा आहे, तुम्हाला ओरिएंटेशन प्रोग्राम कंडक्ट करायचा आहे. म्हणजे एम्प्लॉई आल्यानंतर सगळीकडे कसं आता नवीन जॉब आहे तर त्या बाजूला कसं असतं, ओरिएंटेशन प्रोग्राम दिला जातो, त्यांना त्याबद्दल माहिती दिली जाते की इथे ह्या फॅसिलिटी आहेत, इथे तुम्हाला काय करायचंय, इथे कुठे जर समजा काही झालं तर काय उपाययोजना करायची, पहिलं म्हणजे प्रिव्हेन्शन काय आहे ह्याच्याबद्दल माहिती द्यायची, नंतर मग झालंच तर काय करायचं हे तुम्ही सांगणार आहात. थर्ड, डेव्हलप स्पेसिफिक पोस्ट एक्सपोजर
पॉलिसीज अँड एन्श्युअर देअर कंप्लायन्स. त्याच्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की हे जे आहे स्पेसिफिक पोस्ट एक्सपोजर ह्याच्यात झालीच तर इंजुरी, निडस्टिक इंजुरी झाली तर पोस्ट एक्सपोजर पॉलिसीज पाहिजेत आणि त्याच्याबरोबर त्याचे कंप्लायन्स बद्दल पालनाची सुनिश्चिती करायची आहे. देन एज्युकेट अँड ट्रेन द स्टाफ. यू हॅव टू एज्युकेट, तुम्हाला शिकवायचं आहे आणि ते काय शिकवायचं आहे आणि त्याच्यावर ट्रेन करायचं स्टाफला ऑन स्टँडर्ड वर्क प्रिकॉशन. म्हणजे तुम्ही काय करणार आहात, तुम्ही कशी काळजी, जर समजा एखादं झालं, एज्युकेट द्यायचं, त्याला ट्रेनिंग द्यायचं तर प्रत्येक स्टाफला ऑन स्टँडर्ड वर्क प्रिकॉशन. म्हणजे प्रिकॉशन घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता, म्हणजे ते इन्फेक्शन एक्सपोज होऊच नाही, मला ते इन्फेक्शन झालंच नाही म्हणजे मला निडस्टिक इंजुरी झालीच नाही पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, एज्युकेशन द्यायचंय, त्याचं ट्रेनिंग द्यायचंय. त्याच्याबरोबर त्या ट्रेनिंग मध्ये काय करणार आहात की ते तर स्टँडर्ड वर्क प्रिकॉशन सांगायचंच आहे, प्लस रिस्क असोसिएटेड विथ एक्सपोजर. म्हणजे समजा जर झालं तर त्याच्या रिस्क काय असतील एक्सपोज झाल्यावर, म्हणजे इंजुरी झाली किंवा तुमचं इन्फेक्शन मध्ये तुम्हाला ते इन्फेक्शन मध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह झाला तर तुम्हाला त्याचे काय रिस्क आहे विथ एक्सपोजरची त्याची माहिती द्यायची. आणि काही प्रमाणे तुम्हाला वॅक्सिन आणि त्याच्याबरोबर तुम्हाला वॅक्सिनेशन प्रोग्राम, प्रोफिलॅक्सिस, ट्रीटमेंट अँड ऑप्शन्स अवेलेबल ह्याची पण तुम्हाला माहिती त्या नवीन आलेल्या एम्प्लॉईला द्यायची आहे. त्याच्याबरोबर यू हॅव टू मेक प्रॉम्प्ट, जे काय माहिती देणार, माहिती दिली, त्याचं रेकॉर्डिंग रिपोर्टिंग झालं एक्सपोजर तर त्याचं रेकॉर्डिंग रिपोर्टिंग, काय ट्रीटमेंट दिली त्याचं रेकॉर्डिंग रिपोर्टिंग तुम्हाला करायचं आहे. सो यू हॅव टू डू प्रॉम्प्ट रेकॉर्डिंग, reporting and record keeping of all occupational exposure. Then next आहे इव्हॅल्युएशन ऑफ टाइप ऑफ एक्सपोजर. बघायचं आहे कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन, टाइप ऑफ एक्सपोजर म्हणजे तुम्हाला ते बघायचं आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचं ते इन्फेक्शन झालेलं आहे. तर संसर्ग प्रकार, त्याच्यानंतर हाच त्याचे धोके ओळखायचे अँड रिस्क ऑफ सिरो कन्व्हर्जन इन्व्हॉल्ड. म्हणजे त्याचं तुम्हाला काय प्रकार आणि त्याचे धोके दोन्हीही तुम्हाला ओळखायचे आहेत. ओके. काउन्सिलिंग अँड ट्रीटमेंट ऑफ एक्सपोजर, आणि मग त्याच्यानंतर आहे ना काउन्सिलिंग, त्याच्यावर त्याची ट्रीटमेंट आहे. पोस्ट एक्सपोजर वॅक्सिनेशन काही आहे का, जसं हेपॅटायटिस बी जर एक्सपोजर झालं तर त्याचं वेगळं वॅक्सिनेशन आहे, त्याचे ड्रग्ज आहेत, त्याचे इम्युनोग्लोबिन जे काय आहे ते तुम्हाला त्या स्टाफला द्यायचंय. त्याच्याबरोबर हे सगळं दिल्यानंतर मग झालं काम असं नाहीये. यू हॅव टू डू फॉलोअप ऑफ दोज टेस्टिंग. तुम्हाला त्याचं फॉलोअप करायचं आहे, ते पण कसं रेग्युलरली, म्हणजे त्याची पुन्हा तुम्हाला टेस्ट करायची आहे आणि ते टेस्ट केल्यानंतर तुम्ही त्याची पूर्ण माहिती मध्ये त्यांचं रेकॉर्डिंग रिपोर्टिंग करायचं आहे. हे झाले तुमचे फॉलोअप टेस्टिंग. त्याच्यानंतर पोस्ट एक्सपोजर मॅनेजमेंट. जर समजा झालंच आता इन्फेक्शन तर झालंय ना इन्फेक्शन, पोस्ट एक्सपोजर म्हणजे झालं इन्फेक्शन, म्हणजे तुम्हाला त्या एक्सपोजर झाल्यानंतर त्याची मॅनेजमेंट कशी करायची टू ब्लड बॉर्न इन्फेक्शन. तर तुम्ही ती मॅनेजमेंट काय करणार. तर फर्स्ट आता झालंय इन्फेक्शन झालंय, आपल्याला ते बघायचं आहे. आता सपोज निडल स्टिक इंजुरी झाली, आता काय करणार, व्हॉट यू विल डू. फर्स्ट क्लीन द एक्सपोजर साइट विथ सोप अँड वॉटर. दुसरं काही लावायचं नाही, ना स्पिरिट लावायचं ना काही लावायचं. ओके. तर तुम्ही काय करायचं, तुम्ही साबण आणि पाण्याने पहिलं मेन महत्वाचं, दुसरं काही नाही लावायचं, ना स्पिरिट ना काही, तोंडात उडाला काय तोंडात स्पिरिट घालायला नाही जायचं किंवा सोप आणि वॉटर, फक्त काय करायचं सोप अँड वॉटरने क्लीन करायचं. हे झालं की लगेच जे काही झालेलं आहे यू विल रिपोर्ट द एक्सपोजर. हायर ऑथॉरिटीला तुम्ही इन्फॉर्म करायचं की असं झालेलं आहे. त्याच्यानंतर रेकॉर्ड द सिव्हिरिटी अँड टाइप ऑफ एक्सपोजर, म्हणजे ह्याची सिव्हिरिटी किती प्रमाणात झाली, ह्याची तीव्रता आणि प्रकार तुम्ही इन्फॉर्म करायचा आहे. देन एक्सपोजर सोर्स, संसर्गाचा स्रोत बघायचा आहे, कुठून झालेला आहे. देन वॅक्सिनेशन स्टेटस ऑफ द एक्सपोज वर्कर, आणि त्याच्याबरोबर माहिती काढायची की ह्या एम्प्लॉईने वॅक्सिनेशन त्याबद्दल घेतलं आहे का, आणि ती चौकशी करायची, ते शोधून काढायचं.
आणि त्याच्यानंतर जर समजा त्यांनी घेतली असेल त्याचं रेकॉर्डिंग करायचं आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची आहे आणि ट्रीटमेंट बरोबर पोस्ट प्रोफिलॅक्सिस जे आहे ते आहे वॅक्सिनेशन पण तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला हे सगळं सांगताना महत्वाचं सांगायचंय की मॅनेजिंग ऑक्युपेशनल एक्सपोजर. तर तुम्ही ते कसं करणार, त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगते. स्टेप्स ऑफ मॅनेजिंग एक्सपोजर, ऑक्युपेशनल एक्सपोजर. तर कसं करणार, तर फर्स्ट आहे तुम्ही ते जे करणार आहात एक्सपोजर पोस्ट ऑक्युपेशनल एक्सपोजर जे आहे ते कसं करणार, तर 0 to 0 मिनिट लगेचच्या लगेच वाट बघायची नाही. तर तुम्ही काय करणार, स्टेप 1 पहिली तुम्ही काय करणार, वॉश द वुंड. पहिली ती जखम धुवायची साबण आणि पाण्याने विथ सोप अँड वॉटर. और इरिगेट आय, समजा डोळ्यात गेलं तर डोळ्यात पाणी घालून ते इरिगेट करायचं इमिजिएटली विथ वॉटर और नॉर्मल सलाईन. म्हणजे तुम्ही काय करणार, साबण आणि पाण्याने पहिली धुणार. समजा बाहेरची जखम वगैरे असेल तर, पण बाहेर जर झालं असेल तर, नाही तर डोळ्यात गेलं तर डोळे काय करणार, पाण्याने स्वच्छ धुणार किंवा नॉर्मल सलाईनने धुणार. आणि सपोज तोंडामध्ये उडाला तर यू विल रिन्स द माउथ थोरोली युझिंग वॉटर और सलाईन और स्पीट अगेन. म्हणजे पूर्ण तोंड स्वच्छ गुळण्या रिन्स करणार, पूर्ण तोंड स्वच्छ धुणार आणि पेशंट दॅट पर्सन विल बी इमिजिएटली रिफर टू फिजिशियन. हे लगेच 0 सेकंदात 0 मिनिटामध्ये तुम्हाला हे पहिलं करायचं आहे. त्याच्यानंतर आणि दुसरी स्टेप, जर समजा चला झालं ते झालं, हे जे झाले ही मॅनेजिंग एक्सपोजर साईड. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे की एस्टॅब्लिश एलिजिबिलिटी फॉर पीईपी. तर तुम्ही काय करणार, पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस काय आहे, तर हे जे करायचंय ते विदिन 72 आवर्स. तर असेस एक्सपोज इंडिव्हिज्युअल, तुम्हाला तो त्या पर्सनचं असेसमेंट करायची आहे. अश्युअर एक्सपोजर सोर्स आणि कुठून झालेलं आहे इन्फेक्शन याची पहिली माहिती काढायची आहे. त्याच्यानंतर डिटरमाइन द रिस्क ऑफ ट्रान्समिशन, त्याची जी रिस्क आहे ट्रान्समिशनची ती पहिली माहिती करायची आहे. देन डिटरमाइन एलिजिबिलिटी ऑफ फॉर पीईपी म्हणजे पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस. तुम्ही त्याची कसं एलिजिबल किती प्रमाणात आहे त्याची पहिली माहिती करणं. ही झाली तुमची स्टेप 2. ती कधी होते, पहिली जी आहे स्टेप 1 इमिजिएटली, तुम्हाला वेळ घालायचा नाही, विदिन मिनिट. स्टेप 2 विदिन 72 आवर्स. स्टेप 3 देन काउन्सिलिंग फॉर पीईपी. मग तुम्ही काय करणार, यू विल प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन HIV अँड पीईपी. तुम्हाला काउन्सिलिंग करायचं आहे की कशाबद्दल, तर तुम्हाला सगळं जे HIV बद्दल काउन्सिलिंग करायचं आहे, देन पीईपी पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस बद्दल सांगायचंय. देन आता हे जे करायचं काउन्सिलिंग करताना तुम्हाला माहिती आहे HIV काउन्सिलिंग करताना पहिलं काय करतात, ते पहिलं काउन्सिलिंग करतात, रिटर्न पुन्हा कन्सेंट घेतात. ओके, काउन्सिलिंग अँड ऑब्टेन कन्सेंट. कन्सेंट घेतल्याशिवाय, त्यांची परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही काही पुढच्या स्टेपला जाऊ शकत नाही. देन ऑफर स्पेशल लिव्ह फ्रॉम वर्क, याच्यासाठी वेगळी रजा सँक्शन करतात. हे झाले स्टेप 3 बद्दल. त्याच्यानंतर तुम्हाला आता तुम्ही जर म्हणाल आता हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, हे 0 मिनिटामध्ये काय करायचं, देन इमिजिएटली ऍज सून एज पॉसिबल बट विदिन 72 आवर्स सांगितलं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर नेक्स्ट आहे इट शुड बी आयडियली गिव्हन विदिन 2 आवर बट सर्टनली विदिन 72 आवर्स. ही जी आहे विदिन, खरं म्हणजे 2 तासात हे सगळं करायचं आहे. पण ते कसं करायचं ते स्टेप 4 मध्ये बघणार. असेस सोर्स ऑफ पेशंट्स ARV स्टेटस. म्हणजे त्याचं बघायचं की ह्याचं अँटीरेट्रोवायरल थेरपी जी आहे त्याचं स्टेटस बघायचं. चेक फॉर प्रेग्नन्सी इफ एक्सपोज फिमेल, म्हणजे प्रेग्नेंट आहे का ते माहिती करायचं. देन एक्सप्लेन साईड इफेक्ट्स ऑफ ARV. पेशंटला तुम्हाला कल्पना असेलच की अँटीरेट्रोवायरल थेरपीचे साईड इफेक्ट्स खूप आहेत.
म्हणजे नॉशिया, वॉमिटिंग, पेशंट कधी कधी कंटाळतात ते, पण ते घ्यायचंच आहे मेडिसिन. देन एक्सप्लेन पोस्ट एक्सपोजर मेजर्स अगेन्स्ट HBV अँड देन HBC. म्हणजे तुम्हाला ह्याच्यानंतर तुम्ही पोस्ट एक्सपोजर मेजर्स काय करायचंय हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सारख्या व्हायरसचं, हे तुम्ही त्यांना एक्सप्लेन करणार. देन यू विल सी द स्टेप 5. स्टेप 5 मध्ये करणार तुम्ही लॅबोरेटरी इव्हॅल्युएशन करणार. तर लॅबोरेटरी इव्हॅल्युएशन मध्ये काय काय करणार, तर लॅबोरेटरी इव्हॅल्युएशन मध्ये आहे की तुम्ही यू विल प्रोव्हाइड HIV प्री टेस्ट काउन्सिलिंग. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की HIVचं प्री टेस्ट काउन्सिलिंग होतं. आपल्याकडे HIVचं होतं, प्री टेस्ट काउन्सिलिंग झाल्याशिवाय ती टेस्ट होत नाही. हा, देन चेक इम्युनायझेशन स्टेटस फॉर हेपॅटायटिस बी. त्याच्याबरोबर तुम्हाला हेपॅटायटिस बी चं इम्युनायझेशन घेतलं आहे का, कारण हे कंपल्सरी सगळीकडे केलेलं आहे आणि ते प्रत्येकाने घ्यायचंय, ते माहिती केली जाते. देन ऑफर HIV, HBV, HBC टेस्ट. त्याच्यानंतर म्हणजे काउन्सिलिंग कन्सेंट सगळे झाल्यानंतर यू विल डू HIV, HBV अँड HCV टेस्ट. ओके, हे टेस्ट आता हे जर करायचं आहे तर तुम्हाला काय करायचंय, ड्रॉ ब्लड टू इन्क्लूड CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट. कुठले कुठले टेस्ट केले जाते, तर कम्प्लीट ब्लड काउंट, लिव्हर फंक्शन टेस्ट, प्रेग्नन्सी टेस्ट. जर पेशंट प्रेग्नंट आहे असेल तर ती पण टेस्ट इथे केली जाते. देन प्रोव्हाइड HIV पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग. मग ही टेस्ट झाल्यानंतर त्याच्यानंतर पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग केलं जातं पेशंटचं. देन स्टेप 6 आहे फॉलोअप अँड मॉनिटर ऍडिरन्स. म्हणजे ह्याच्यानंतर त्याची सगळं फॉलोअप केलं जातं. जे प्रोटोकॉल आहे ते सगळे, जे ट्रीटमेंट आहे त्याच्यावर लक्ष दिलं जातं. तर काय काय करायचं, आता हे सगळ्या टेस्ट झाल्या तर त्याच्यानंतर ह्याचं रेकॉर्डिंग झालं पाहिजे ना. रेकॉर्डिंग झालं नाही तर उद्या कोणी काही विचारलं तर आपल्याकडे काहीही पुरावा नसेल. तर ते टाळण्यासाठी आपण पहिलं काय करायचं, रेकॉर्ड करायचं, रेकॉर्डिंग करायचं, रेकॉर्ड किपिंग, फॉलोअप विजिट्स फॉर क्लिनिकल असेसमेंट विदिन 2 weeks अँड हेपॅटायटिस बी वॅक्सिनेशन इफ निडेड. आणि झाल्यानंतर हे तुम्ही फॉलोअप करायचं. ह्याची असेसमेंट पेशंटची जी आहे, तुम्हाला त्या पेशंट म्हणजे त्या पर्सनची, हेल्थ केअर वर्करची काय करायचे, 2 weeks काय करायचे, असेसमेंट केल्यानंतर अजून जर लागलं तर त्याच्यानंतर हेपॅटायटिस बी वॅक्सिनेशन पुन्हा द्यायचं आहे. त्याच्यानंतर HIV टेस्ट ऍट 3 months अँड 6 months त्या पर्सनचं करायचंय. म्हणजे आपल्याला डोक्याचं ओझं उतरल्यासारखं वाटेल की जर HIV टेस्ट, हे बघा, तुम्ही जर टेस्ट HIVच्या आता जर केली तर त्या टेस्ट तुम्हाला जो रिपोर्ट येणार तो नक्कीच निगेटिव्ह येणार. ओके, पण एलायझा टेस्ट, पण वेस्टर्न ब्लॉट ते केली तर लगेच तुम्हाला कळते. पण तरी पण मनात ती शंका घालवण्यासाठी यू हॅव टू रिपीट द टेस्ट आफ्टर 3 months अँड आफ्टर 6 months. आणि त्याच्यानंतर ते जर 6 months नंतर रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तर पेशंट विल नॉट हॅव एनी प्रॉब्लेम. ओके, हे सगळं ह्या मॅनेजिंग एक्सपोजर म्हणजे तुम्ही कसं मॅनेज करणार त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला की ह्या मॅनेजमेंट मध्ये काय काय आहे, की लगेच तुम्ही एका मिनिटात काय 0 मिनिटात काय करू शकता, कसं ती एक्सपोजर साईट मॅनेज करायची, तुम्ही कसं क्लीन करायचं, कशाने क्लीन करायचं. फक्त साबण पाण्याशिवाय दुसरा कशाचाही वापर करायचा नाही. डोळ्यामध्ये गेलं तर डोळ्यामध्ये असेल तर साध्या पाण्याने करायचं, किंवा तोंडामध्ये गेलं तर साध्या पाण्याने करायचं. आणि तुम्ही डोळ्यामध्ये गेलं तर नॉर्मल सलाईनने काय करायचं, वॉश करायचं आणि लगेच तुमची ट्रीटमेंट स्टार्ट करायची. इन्फॉर्म करायचं हायर ऑथॉरिटीला, लगेच इन्फॉर्म करायचं आणि त्याच्यानंतर ते एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस तुम्ही ट्रीटमेंट स्टार्ट करायची. आणि त्याच्याबरोबर काही टेस्ट करायचे आहेत. प्रेग्नेंट असेल तर ती प्रेग्नन्सी टेस्ट पण करायची, अदरवाईज लिव्हर फंक्शन टेस्ट पण येते. ह्या सगळ्या टेस्ट केल्यानंतर जर सपोज रिक्वायर्ड असेल तर हेपॅटायटिस बी वॅक्सिन जर ते द्यायचं. त्याच्याबरोबर तुम्हाला हे जे फॉलोअप जो आहे पेशंटचा 2 आठवडे तरी फॉलोअप घ्यायचा. त्या पेशंट म्हणजे त्या हेल्थकेअर वर्करला ती ट्रीटमेंट पूर्णतः मिळाली पाहिजे, हे बघायचं. त्याचबरोबर HIV टेस्ट ही आफ्टर 3 months आणि 6 months नंतर काय करायची, रिपीट करायची. ओके, हे सगळं मॅनेजिंग एक्सपोजर. आता ह्याच्या बरोबर पुढचं जे आहे दॅट इज मॅनेजिंग ऑक्युपेशनल एक्सपोजर मध्ये तुम्ही काय करायचं, तुम्ही काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी करायच्या नाही.
चला आता झाली. हे असतं मनामध्ये एवढी भीती असते ना की मला निडल स्टिक इंजुरी झाली म्हणजे मला HIV झाला असेल, मला हेपॅटायटिस बी झालं असेल, मला HCV झालं असेल, काही असं मनामध्ये जी भीती असते. तर त्या भीतीप्रमाणे त्याचा सगळा विचार करूया आपण. काय करायचं आणि काय नाही करायचं. पहिलं बघूया आपण काय करायचं. झाली निडल स्टिक इंजुरी, रिमूव्ह ग्लोव्स. ओके, ग्लोव्स काढून टाकायचे. देन वॉश द एक्सपोज साइड थ्रू द थरोली विथ द रनिंग वॉटर. तुम्ही लगेच जिथे झालेली इंजुरी ती काही त्या ठिकाणी काय लगेच तुम्ही थंड साध्या पाण्याने धुवून टाकायचं. इरिगेट विथ वॉटर और सलाइन इफ आईज और माउथ हॅज बीन एक्सपोज. जर समजा ते जर डोळ्यात गेलं असेल किंवा तोंडात गेलं असेल तर तुम्ही त्याने काय ते मी तुम्हाला पुन्हा रिपीट सांगते की पाण्याने किंवा नॉर्मल सलाईनने वॉश करायचं. वॉश द स्किन विथ आणि स्किनवर असेल तर ती स्किन साबण आणि पाण्याने वॉश करायची. सोप अँड वॉटर थरो क्लिनिंग यू हॅव टू डू. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या, 4 गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या तुम्हाला इमिजिएट करायच्या. मग सपोज काही भीती असते ना एक प्रकारे, तर काय गोष्टी करायच्या नाही तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डू नॉट पॅनिक. घाबरायचं नाही. झालं आता याला घाबरलं तर माणूस तिकडे काय होतं अर्धा त्याची ट्रीटमेंट काय होते तेवढा रिस्पॉन्स मिळेल. डू नॉट पॅनिक, घाबरायचं नाही. डू नॉट पुट द प्रिक फिंगर इन माउथ. कारण काही असतं सवय असते ना निडल फिंगर की तोंडात बोट घालणे कुठली झालं रक्त आलं की लगेच तोंडात बोट घालतात. तसं इथे नाही करायचं. तोंडात बोट घालायचं नाही किंवा असं स्क्वीज पण करायचं नाही. स्क्वीज केलं तर काय होतं तो जो व्हॅक्यूम तयार होतो, सक्शन तयार होतो, त्याने काय होतं तुम्ही दाबलं की जे बाहेर गेले जातात पुन्हा आत येतं. ओके, जर इन्फेक्शन एंट्री झाली नसेल तर ती पण एंट्री होते. सो यू विल नॉट स्क्वीज द वुंड टू ब्लीड इट. हे तुम्हाला असं वाटतं अरे हा असं दाबलं की ब्लड बाहेर आलं की इन्फेक्शन जाईल, तसं नाही. पण यू आर क्रिएटिंग व्हॅक्यूम. व्हॅक्यूम एक प्रकारे करता तुम्ही आणि त्याच्यामुळे काय होतं बाहेर गेले पुन्हा आत येऊ शकतं. Okay, so you will not squeeze the wound to bleed it. Do not use bleach, chlorine, alcohol, betadine, iodine or other antiseptic detergents on the wound. ह्याच्यापैकी तुम्ही कुठलंही म्हणजे काय सोडियम हायपोक्लोराइड म्हणा, क्लोरीन म्हणजे स्पिरिट, बिटाडीन, आयोडीन हे अँटीसेप्टिक सोल्युशन किंवा कुठलंही डिटर्जंट त्या ऊनला लावायचं नाही. आणि व्हॉट यू विल डू महत्वाचं तुम्हाला मी सांगितलं साबण पाण्याने धुतल्यानंतर ऊन यू विल कन्सर्न द डिझायनेटेड फिजिशियन इमिजिएटली तुम्ही फिजिशियनला कॉन्टॅक्ट करणार ऍज पर इन्स्टिट्यूशनल गाईडलाईन्स फॉर मॅनेजमेंट ऑफ द ऑक्युपेशनल एक्सपोजर. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करणार त्यांना ही सगळ्या प्रकारची ही कसं झालं, किती प्रमाण झालं, काय झालं, किती प्रमाणात होऊन झाली, पेशंट किती हाय रिस्क होता, त्याचे रिपोर्ट काय, सगळी माहिती तुम्ही तिकडे देणार. झालं, हेच तुम्ही करणार. त्याच्याबरोबर आता महत्वाचं आहे आपण फॉर HIV पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस फॉर HIV. HIV करता संसर्ग पश्चात संसर्ग झाल्यानंतर म्हणजे एक्सपोज झाल्यानंतर तुम्ही काय करणार रोग प्रतिबंधन. तर काय करणार एलिजिबिलिटी फॉर PEP म्हणजे तुम्ही पर्सनल पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस काय करणार ते तुम्ही बघणार. इट शुड बी स्टार्टेड विदिन 2 hours ऑफ एक्सपोजर. लक्षात ठेवायचं कधी तुम्ही वेळ नाही काढायचा 0 मिनिट मध्ये पण लगेच तुम्ही काय करायचं तुम्हाला ट्रीटमेंट स्टार्ट करायची आहे. तुम्हाला लगेच त्याच्यावर उपाययोजना करायच्या. इट शुड बी स्टार्टेड विदिन 2 hours ऑफ एक्सपोजर बट सर्टनली विदिन 72 hours. म्हणजे तुम्हाला लगेच 3 दिवसाच्या आत ह्याच्यावर ट्रीटमेंट द्यायची आहे. तुम्हाला वेळ काढायचा नाही. म्हणजे 2 तासामध्ये तर करायचंय पण अगदीच झाला डिले तरी 72 hours आत तुम्हाला काय करायचे ह्याच्यासाठी पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस करायचंय. हा त्याच्यानंतर द रिस्क शुड बी इव्हॅल्युएटेड ऍज सून ऍज पॉसिबल. त्याच्याबरोबर तुम्हाला ही जी रिस्क आहे ती तुम्हाला इव्हॅल्युएट करायची आहे. काय रिस्क आहे तुम्हाला ही पूर्ण इव्हॅल्युएट करायची आहे. त्याच्याबरोबर एक्सपोजर दॅट वॅरंट ऑक्युपेशनल पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस. त्याच्याबरोबर तुम्हाला हे जे एक्सपोजर झाले जे कुठलं झालंय ऑक्युपेशनल जे काम करताना तुम्हाला झालं आहे त्याची तुम्ही माहिती घ्यायची आहे.
व्यावसायिक पीईपीची गरज असणारा संसर्ग आहे हा. आणि ह्याच्यानंतर यू हॅव टू डू पॅरेंटरल ऑर म्युकस मेम्ब्रेन एक्सपोजर. कुठून झालेलं आहे, डिडल स्टिक झालंय, इंजेक्शनने झालंय का डायरेक्ट म्युकस मेम्ब्रेनला इरिटेट म्हणजे एक्सपोज म्युकस मेम्ब्रेन एंट्री झालेली आहे त्याची माहिती काढायची आहे. देन ते कसं झालेलं आहे, कुठल्या प्रोडक्टद्वारे झालेलं आहे, लाईक ब्लड स्टेन सलाइवा, ब्रेस्ट मिल्क, genital secretion and cerebrospinal amniotic, rectal, peritoneal, synovial, pericardial or pleural fluid. ह्याच्यापैकी कशाने तुम्हाला झालेली आहे, म्हणजे सगळी ही म्हणजे कुठल्या गोष्टीने, म्हणजे कुठल्या ब्लडने झाले, ब्लड सेल सलाइवा, कुठल्या गोष्टीमुळे हे झालेलं आहे, कुठल्या सिक्रिशनमुळे तुम्हाला हे जे इन्फेक्शन म्हणजे एंटर झालेले आहे, काय तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला काय पोस्ट एक्सपोजर प्रोफिलिक्सिस घ्यायचं आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. तर काय बघणार आहात, जर अशी ही स्लाइड आहे ना, तर आपण बघणार आहोत HIV पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस इव्हॅल्युएशन. तर तुम्ही काय करणार आहात, एक मिनिट. तर तुम्ही काय करणार आहात, तर तुम्ही स्टेटस ऑफ सोर्स कसं आहे, एक्सपोजर कसं आहे, कोणत्या प्रकारचं आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे, सिव्हिअर आहे, हे तुम्ही पहिला कॅटेगराइज करणार. हा, त्याच्यानंतर तर तुम्ही HIV अँड एसिम्प्टोमॅटिक म्हणजे जो एक्सपोजर करणारा सोर्स जो आहे तो HIV आहे आणि एसिम्प्टोमॅटिक म्हणजे त्याच्यावर काही सिम्पटम्सच नाहीये असं जर असेल तर. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे HIV अँड क्लिनिकली सिम्प्टोमॅटिक, म्हणजे त्याला HIV आहे, पॉझिटिव्ह आहे तो, पण म्हणजे हे मी पहिला जर सांगितलं HIV पॉझिटिव्ह एसिम्प्टोमॅटिक म्हणजे सिम्पटम्स नाही. दुसरा आहे हा HIV प्लस पॉझिटिव्ह प्लस क्लिनिकल सिम्प्टोमॅटिक, म्हणजे त्याला HIV तर आहे प्लस क्लिनिकल सिम्पटम्स काय आहे. आणि तिसरा प्रकार आहे HIV स्टेटस अननोन, माहितीच नाही HIV आहे का. हे तीन प्रकारात कॅटेगराइज करायचे. सपोज HIV पॉझिटिव्ह अँड एसिम्प्टोमॅटिक पर्सन इज म्हणजे माइल्ड आहे ते, तर इथे काय केलं जातं, 2 ड्रग पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस दिलं जातं. मॉडरेट असेल तर 2 ड्रग पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस, पण सिव्हिअर असेल तर यू हॅव टू गिव्ह 3 ड्रग्स. म्हणजे HIV पॉझिटिव्ह आहे पण सिम्पटम्स नाहीये, पण सिव्हिअरिटी जास्त आहे एक्सपोजरची, खूप मोठ्या प्रमाणात ऊंड आहे, तर इथे 3 ड्रग. आणि माइल्ड आणि मॉडरेट जर एक्सपोजर असेल तर 2 ड्रग. लक्षात आलं. त्याच्यानंतर क्लिनिकली एसिम्प्टोमॅटिक आहे, HIV पॉझिटिव्ह अँड क्लिनिकली सिम्प्टोमॅटिक. आता हे सिम्प्टोमॅटिक म्हणजे HIV पॉझिटिव्ह पण आहे आणि क्लिनिकल सिम्पटम्स पण ह्याच्यामध्ये दिसतात. तर माइल्ड आणि मॉडरेटला आपण कसं करणार, तर माइल्ड असेल त्याला 2 ड्रग देणार, 2 ड्रग PEP पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस, आणि मॉडरेट आणि सिव्हिअरला आपण 3 ड्रग्स देणार आहोत. त्याच्यानंतर HIV स्टेटस अननोन, माहितीच नाही, हा त्याला HIV आपल्याला कुठे काही माहिती नाही ना, तर मग काय करणार, तर माइल्ड असेल तर युजली नो PEP म्हणजे त्याला नाहीये, नो PEP और कन्सिडर 2 ड्रग PEP. म्हणजे मग अशा वेळेला काय करतात, पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस दिलं जात नाही, पण एक मनामध्ये आहे ना शंका, 2 ड्रग PEP दिलं जातं. मॉडरेटला पण तसंच केलं जातं, युजली नो PEP म्हणजे पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस दिलं जात नाही, किंवा तुम्ही असं पण करू शकता 2 ड्रग PEP म्हणजे आपल्या मनातली शंका घालवण्यासाठी, भीती घालून आपण ते 2 ड्रग PEP पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस ट्रीटमेंट घेतो. सिव्हिअरला काय करतो, तर युजली PEP दिलं जात नाही पण कन्सिडर 2 ड्रग PEP. म्हणजे ह्या तिन्ही प्रकारामध्ये तुम्हाला म्हणजे HIV स्टेटस अननोन, माहिती नाही आणि नाहीच माहित नसेल तर अशा वेळेला पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस दिलं जातं, पण नाहीच दिलं जात, पण कधी कधी त्याच्याबरोबर विचार करायचा आणि त्यानुसार तुम्ही काय करता, 2 ड्रग 2 ड्रग्स आर गिवन. ओके. आता आपण बघूया हे जे PEP पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिसचं रेजिमेंट काय आहे, जे हेल्थ सेंटर्सना असतं.
तर प्रिफर्ड फर्स्ट चॉईस आहे 2 ड्रग रेजिमेन जे आहे त्याच्यामध्ये जी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी जी दिली जाते तर त्याच्यामध्ये येतं झुडोविडिन अँड लॅमिविडिन. हे कॉमन ड्रग्ज असतात. फर्स्ट चॉईस 2 ड्रग रेजिमेन मध्ये प्रिफर्ड आहे. आणि सपोज नाही अवेलेबल नसेल किंवा काही अल्टरनेटिव्ह म्हटलं तर दुसरं जे सेकंड चॉईस आहे ते आहे स्टॅव्हिडिन अँड लॅमिविडिन. फक्त झुडोविडिनच्या ऐवजी दिलं जातं स्टॅव्हिडिन. हे 2 ड्रग चॉईस मध्ये येतात. 3 ड्रग चॉईस मध्ये तुम्ही म्हटलं तर एक्सपेंडेड पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस रेजिमेन आहे. इथे काय केलं जातं हे जे ठरवताना एक्सपर्ट कन्सल्ट एक्सपर्ट ओपिनियन फॉर स्टार्टिंग 3 ड्रग तर त्याच्यामध्ये जे आहे एलपीबी लॅमिडिन देन एनएलएफ अँड आयएनडी म्हणजे हे जे सगळे ड्रग जे दिले जातात हे ड्रग्स आहे ना आणि नॉट रिकमेंडेड म्हटलं तर हे डीडीएल अँड D40 कॉम्बिनेशन. मग ह्याच्यामध्ये तुम्ही जर एनएनआरटी जे सजेस्ट केलेले नेव्हिरेपिन शुड जे आहे नेव्हिरेपिन इज नॉट यूज इन पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस. आणि ह्याच्यामध्ये जर जास्त माहिती हवी असेल तर मोर इन्फॉर्मेशन ऑन अल्टरनेटिव्ह शेड्यूल इज अवेलेबल इन द लेटेस्ट अपडेट. म्हणजे तुम्हाला जर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची माहिती मिळू शकते. ओके तर हे झालं तुमचं पीईपीचं कॉम्बिनेशन की कोणत्या प्रकारचे ड्रग्स. लक्षात आले फर्स्ट चॉईस मध्ये 2 ड्रग असतात आणि सेकंड 2 ड्रग मध्ये झिडोवॅडिन आणि लॅमिडिन सांगितलं आणि सेकंड चॉईस मध्ये स्टॅव्हिडिन अँड लॅमिडिन सांगितलं. आणि थर्ड जे आहे 3 ड्रग रेजिमेन मध्ये 3 ड्रग्स आर गिवन आणि that those drugs are given after the consulting with physician. Okay, now we'll see the next, that is medications. हा तर मेडिकेशन मध्ये काय येतं तर डोसेस ऑफ द ड्रग्स फॉर पीईपी कोणते कोणते आहेत तर ते जे ड्रग्स आहेत मेडिकेशन मध्ये फर्स्ट मी तुम्हाला झिडोवेडिन स्टॅव्हिडिन लॅमिडिन फर्स्ट चॉईस मध्ये सांगितलं झिडोवेडिन अँड लॅमिडिन सेकंड चॉईस मध्ये सांगितलं स्टॅव्हिडिन अँड लॅमिडिन. आता ह्यांचे जे ड्रग जे चॉईस तुम्हाला जे आहे 2 ड्रग रेजिमेन मध्ये आहे झिडोवेडिन 300 मिलीग्राम ट्वाइस अ डे देन विथ 3 ड्रग रेजिमेन मध्ये हा जो ड्रग आहे हा पण सेम 300 मिलीग्राम ट्वाइस अ डे दिला. म्हणजे 300 मिलीग्रामची जी टॅबलेट आहे दॅट इज गिवन 2 टाइम्स अ डे. स्टॅव्हिडिनची सेम तसंच आहे 30 मिलीग्राम ट्वाइस अ डे आणि 3 ड्रग रेजिमेन मध्ये पण काय आहे 30 मिलीग्राम ट्वाइस अ डे. त्याच्यात लॅमिडिन जी आहे ते 150 मिलीग्राम ट्वाइस अ डे म्हणजे 2दा दिली जाते आणि 3 ड्रग रेजिमेन मध्ये पण 150 मिलीग्राम ट्वाइस अ डे. पण तुमच्या एक लक्षात आलं असेल की ह्याच्यामध्ये कुठेही नेव्हिरेपिन दिलं जात नाही. त्याच्याबरोबर तुम्ही जर म्हणाल ही जी ट्रीटमेंट देताना प्रोटीज इनिबिटर म्हणून काय दिलं जातं तर प्रोटीज इनिबिटर मध्ये फर्स्ट चॉईस मध्ये लोपिनावीर और रायटोनेव्हिर दिलं जातं. दॅट इज लोपिनावीर 400 और रायटोनेव्हिर जे आहे ते 100 मिलीग्राम. इट इज ऑल्सो गिवन ट्वाइस अ डे दिवसातून 2दा दिलं जातं. त्याच्याबरोबर 800 और 200 मिलीग्राम वन्स अ डेली विथ मिल्क म्हणजे जेवणाबरोबर दिलं जातं असं पण करू शकता. वन्स अ दिवसातून एकदा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 400 मिलीग्रामच्या 2 वेळा घेण्यापेक्षा 800 मिलीग्रामची एकदाच टॅबलेट दिली जाते. पण ती कशी जेवणा बरोबर दिली जाते. ओके ही लोपिनावीरची. आणि रायटोनेव्हिर आहे ती 100 मिलीग्राम 2दा देण्यापेक्षा 200 मिलीग्राम एकदा दिली जाते पण कशी जेवणा बरोबर. दिस इज फर्स्ट चॉईस. ओके त्याच्यानंतर सेकंड चॉईस जो आहे तो नेल्फिनिव्हिर आणि हा दिला जातो 1250 मिलीग्राम ट्वाइस अ डे और 750 मिलीग्राम 3 टाइम्स अ डे विथ एम्प्टी स्टमक म्हणजे खाली पोटी ही टॅबलेट घ्यायची आहे. थर्ड चॉईस आहे इंडिनावीर दॅट इज 800 मिलीग्राम एव्हरी 8 आवर आणि ह्याच्यासाठी ही जी टॅबलेट घेताना एवढं मात्र लक्षात ठेवायचं ही टॅबलेट जी आहे 800 मिलीग्राम 8-8 तासांनी जेव्हा घ्यायची आहे तर त्या पेशंट जो पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिसचा जो पेशंट आहे ज्याला झालेला आहे एक्सपोजर त्याला पाणी मात्र खूप प्यायचं आहे. ड्रिंक 8 to 10 ग्लासेस ऑफ वॉटर डेली. इफ प्रोटीज इनिबिटर इज नॉट अवेलेबल म्हणजे हे जे फर्स्ट चॉईस सेकंड चॉईस थर्ड चॉईस जे मी सांगितलंय जर अवेलेबल नसेल
and the third drug is indicated, one can consider using ephedrine, that is 600 milligram once daily. मग अशा वेळेला काय होतं, एफिनेव्हिर दिलं जातं, दॅट इज 600 मिलीग्राम दिवसातून एकदा दिलं जातं. आणि हे देताना हे नुसतं टॅबलेट दिलं की इन्स्टिट्यूशनचं काम संपलं असं नाही. इट शुड बी मॉनिटर, शुड बी इन्स्टिट्यूटेड. इन्स्टिट्यूटने काय करायचं, ते मॉनिटर करायचं. काय मॉनिटर करायचं, तर त्याचे साईड इफेक्ट्स. ओके, स्पेशली कोणते साईड इफेक्ट मॉनिटर करायचे, तर आहे सीएनएस टॉक्सिसिटी. सीएनएस म्हणजे काय, सेंट्रल नर्वस सिस्टीम टॉक्सिसिटी बघायची. ते कुठली आहे, तर स्पेशली नाईटमेअर, म्हणजे रात्रीची भीती वगैरे वाटणं ना, इन्सोमनिया, रात्रीची झोप नाही येत, हे जे साईड इफेक्ट आहे ते सीएनएस टॉक्सिसिटीचे पार्ट आहे, म्हणजे सीएनएस टॉक्सिसिटीमुळे होतात. तर हे ते चेक करायचं, पाहायचं. देन फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्स आर प्रिफर्ड इफ अवेलेबल, दॅट इज रायटोनोव्हिर रिक्वायर्स रेफ्रिजरेशन. म्हणजे तुम्ही जर म्हणाल त्याचं डोस कॉम्बिनेशन तुम्ही बघायचं आहे, सगळे कॉम्बिनेशन व्यवस्थित द्यायचे आहे, पण हे देताना एवढं मात्र लक्षात ठेवायचं की स्पेशली रायटोनोव्हिर जी टॅबलेट आहे दॅट ती मात्र फ्रीज मध्ये ठेवणं आवश्यक आहे. हे तुम्हाला पीपी कॉम्बिनेशन मध्ये बघायचं आहे. आता तुम्ही काय करणार, हे जे झालं, आता तुम्ही हे जे दिलं आहे, ट्रीटमेंट स्टार्ट केली आहे, तुमचं काम संपलं असं नाही. ते काम संपलं म्हणून विचार केला तर पुढचं आपल्याला HIV म्हणजे एक्सपोजरची भीती आहे, त्याच्यासाठीच तर ही ट्रीटमेंट आहे. मग ते HIV आहे, निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. तर त्या पर्सनला ज्याला जो एक्सपोज झालेला आहे त्याची HIV अँटीबॉडी टेस्टिंग करायचं. आता HIV अँटीबॉडी टेस्टिंग कधी करायची, तर इमिजिएटली करायची ऍट बेसलाईन. ओके, त्याच्यानंतर 6 आठवड्यांनी करायची, 3 महिन्यांनी करायची आणि मग 6 महिन्यांनी HIV टेस्टिंग करायची आहे. ओके, हे झालं आपलं HIV पण. आता आपण बघणार आहोत हेपॅटायटिस बी, पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस फॉर परक्युटेनियस और पर म्युकोजल एक्सपोजर. सॉरी, एक मिनिट. सो रिस्पॉन्स स्टेटस ऑफ एक्सपोज वर्कर्स कसं आहे, म्हणजे सपोज तुम्हाला हेपॅटायटिस बी घेतलेला नसेल पर्सन, अनवॅक्सिनेटेड, ओके, वॅक्सिनेशन घेतलेलंच नाहीये, आणि जर त्याला हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असलेल्या पर्सन कडून एक्सपोजर झालेलं आहे, तर काय करायचं, तर HBsAg पहिल्या दिवशी लगेच करायचं आणि ती टेस्ट करायची आणि प्लस इनिशिएट हेपॅटायटिस बी वॅक्सिन सिरीज. लक्षात आलं, लगेच त्याला HBsAg करायचं, ती ब्लड टेस्ट करायची आणि हेपॅटायटिस बीचं वॅक्सिन द्यायचं. झालं, हे सोर्स आहे, हे पहिलं. आता सोर्स जर तो जो ज्याच्याकडून त्याला लिडरस्टिक इंजुरी किंवा इन्फेक्शन म्हणजे एक्सपोजर झालेला आहे, जर तो नेगेटिव्ह असेल, मी तुम्हाला पहिलं काय सांगितलं, हा वॅक्सिन घेतलेला पर्सन नाहीये, जो हेल्थ केअर वर्कर आहे, ह्याला वॅक्सिन मिळालेलं, त्याने वॅक्सिनच घेतलेलं नाही, पण त्याला पॉझिटिव्ह हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असलेल्याकडून एक्सपोजर झालं, तर लगेच हेपॅटायटिस बी च HBsAg टेस्ट करायची आणि हेपॅटायटिस बी वॅक्सिन त्याला द्यायचं. हे झालं पॉझिटिव्ह असेल तर. हा, सपोज तो सोर्स जो इन्फेक्शन देणारा आहे, ज्याला जो एक्सपोज करतो आहे, ज्याला तो आता हे हेल्थकेअर एक्सपोज केलेला आहे, तो नेगेटिव्ह असेल, तर काय करायचं, काय नाही, HBsAg करायची गरज नाही, पण यू हॅव टू स्टार्ट द हेपॅटायटिस बी वॅक्सिन. त्याचं जे शेड्यूल आहे ना 016 मंथ, ते इनिशिएट, ते स्टार्ट करायचं. आणि जर समजा तो जो सोर्स जो ज्याच्यामुळे इन्फेक्शन झालेला, म्हणजे इन्फेक्शन एंट्री सोर्स एक्सपोजर झालेला आहे हेल्थकेअर वर्करला, त्याचं काही माहितीच नाही, नॉट अवेलेबल फॉर टेस्टिंग, म्हणजे त्याची मी टेस्ट केली करायचं म्हटलं तर तो हेपॅटायटिस बी झाले काही आपल्याला माहिती पण नाहीये, तर काय करायचं, सरळ हेपॅटायटिस बी वॅक्सिन स्टार्ट करायचं. आलं लक्षात, कसं आहे, पॉझिटिव्ह असेल हेपॅटायटिस बी HBsAg टेस्ट करायची आणि वॅक्सिन द्यायचं. निगेटिव्ह असेल फक्त हेपॅटायटिस बी वॅक्सिन द्यायचं. आणि जर त्याच्याबद्दल काही त्या एक्सपोजर बद्दल म्हणजे त्याला त्याच्याबद्दल काही माहितीच नसेल आपल्याला, तर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह,
मग अशा वेळेला काय करणार, यू विल गिव्ह इनिशिएट हेपॅटायटिस बी वॅक्सिन. सरळ वॅक्सिन स्टार्ट करायचं. झालं, हे झालं अनवॅक्सिनेटेड. आता प्रिव्हियसली वॅक्सिनेटेड, अगोदर वॅक्सिन घेतलेलं आहे, मग त्यांची एक टेस्ट करतात, सिरम अँटी एचबीएस, आणि ही टेस्ट इक्वल टू और अबाउट 10 ml युनिट पर मिलिलीटर जर झाली तर ट्रीटमेंट काही नाही आहे, द्यायचं नाही. हा, कोणाला म्हणजे जर समजा ज्याच्याकडून एक्सपोजर झालं तो जर पॉझिटिव्ह असेल आणि ह्यांनी वॅक्सिन घेतलेलं आहे, तर अशांना तुम्ही काय करणार, ट्रीटमेंट द्यायची गरज नाही. तसंच नेगेटिव्ह असेल तरी द्यायची नाही, आणि सोर्स बद्दल काय माहिती नसेल तरी द्यायची नाही. कारण ह्यांनी काय केलेलं आहे, या हेल्थ केअर वर्करने वॅक्सिनेशन व्यवस्थित घेतलेलं आहे, त्यामुळे त्याला ट्रीटमेंटची गरज नाही. पण समजा सिरम अँटी एचबीएस लेस दॅन 10 ml पर मिनिट, म्हणजे जर आलं पर ml, मिली युनिट पर ml, मग अशा वेळेला काय करायचं, त्याची पहिली तो सोर्स जो एक्सपोज करणारा जो सोर्स आहे जर पॉझिटिव्ह असेल तर त्याची पहिली टेस्ट करायची, HbIg. HbIg, आणि त्याच्यानंतर वॅक्सिनेशनचे 2 डोस आपले देऊन टाकायचे. नेगेटिव्ह असेल जो सोर्स इन्फेक्शन देणारा, तर गरजच नाही, नो ट्रीटमेंट, आणि आपल्याला काय माहितीच नाहीये, अननोन आहे, नॉट अवेलेबल फॉर टेस्टिंग. अशाला काय करायचं, नॉन हाय रिस्क सोर्स ट्रीट ॲज इफ सोर्स वेअर HbS पॉझिटिव्ह. म्हणजे असा विचार करायचा की तो नक्कीच पॉझिटिव्ह असणार, हेपॅटायटिस बी झालेला आहे, असा विचार करून ट्रीटमेंट आपली द्यायची. कोणाला, त्या हेल्थ केअर वर्करला. ओके. देन अँटीबॉडी रिस्पॉन्स अननोन. आपण अँटीबॉडी टेस्ट करतो ना, एक्सपोज झाल्यानंतर ब्लड टेस्ट करतो, ती रिस्पॉन्स अननोन आहे त्या वर्करची. मग अशा वेळेला काय करायचं, आणि जर समजा इन्फेक्शन देणारा, एक्सपोजर करणारा तो पॉझिटिव्ह असेल, तर तुम्ही टेस्ट एक्सपोज पर्सन फॉर अँटी एचबीएस, त्याची एक्सपोज देणारा आहे पर्सन आहे त्याची अँटी एचबीएस टेस्ट करणार. इफ अँटी एचबीएस इज मोर दॅन और इक्वल टू 10 ml युनिट पर मिलीमोल, नो ट्रीटमेंट. लक्षात आलं, ट्रीटमेंटची गरज नाही, कारण इक्वल टू मोर दॅन 10 ml आहे. देन इफ, आणि सपोज तो जर आपल्या एखाद्याचा आपल्याला काही माहितीच नाही त्या सोर्स बद्दल, तर टेस्ट एक्सपोज पर्सन फॉर अँटी एचबीएस, and if anti-HbS is more than or equal to 10 ml per unit ml unit per milliliter, no treatment. लक्षात आलं, म्हणजे तुम्ही अँटीबॉडी रिस्पॉन्स बद्दल हे तुम्ही जर अननोन असाल तर त्याच्याबद्दल ही ट्रीटमेंट आहे. म्हणजे जर एक्सपोजर करणारा पॉझिटिव्ह असेल तर नो ट्रीटमेंट, आणि जर एखाद्याला काही माहिती नसेल तरी पण नो ट्रीटमेंट. त्याच्यानंतर इफ अँटी एचबीएस, तो जो पॉझिटिव्ह आहे ना त्याच्याबद्दल हे आपण बोलतो आहोत, अँटी एचबीएस इज लेस दॅन 10 ml युनिट पर मिलीलीटर ऍडमिनिस्टर HbIg 1 डोस अँड वॅक्सिनेट बूस्टर. म्हणजे ऑलरेडी काय झालेलं आहे, याला वॅक्सिन मिळालेलं आहे ना, मग काय करणार, त्याची टेस्ट करणार अँटी एचबीएस ची, आणि HbIg एक ऍडमिनिस्टर करणार प्लस बूस्टर डोस वॅक्सिनेट करणार. लक्षात आलं, कारण ह्याने हे जे आहे हेल्थ केअर वर्कर, ह्याने काय केलंय, प्रिव्हियस वॅक्सिनेटेड आहे म्हणून त्याला ह्या 2 गोष्टी मिळणार, बूस्टर डोस. आणि जर समजा सोर्स HbS निगेटिव्ह आहे, म्हणजे जो इन्फेक्शन जो एक्सपोजर करणारा जो आहे तो निगेटिव्ह आहे, तर अशा वेळेला ह्या वॅक्सिनेटेड जो पर्सन आहे त्याला ट्रीटमेंटची गरज नाही, नो ट्रीटमेंट रिक्वायर्ड. आणि सपोज if anti-HbS less than 10 ml unit per milliliter, administer HbIg 1 and vaccinate booster. म्हणजे लक्षात आलं, तुम्हाला जर पॉझिटिव्ह असेल किंवा एखादा माहितीच नसेल त्या एक्सपोजरची, काय आहे त्याने काय त्याची हिस्ट्री काय आहे, पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह माहिती नसेल, तर तुम्ही काय करणार, सरळ ज्या हेल्थ केअर वर्करला जे इन्फेक्शन झालेलं आहे, जो एक्सपोज झालेला आहे, त्याचं वॅक्सिनेशन अगोदर ऑलरेडी झालेलं आहे, त्याला HbIgचा डोस देणार आहे, वॅक्सिनेट बूस्टर डोस. लक्षात आलं, हे तुम्ही करणार आहात. त्याच्याबरोबर पोस्ट एक्सपोजर मॅनेजमेंट ऑफ हेल्थ केअर पर्सनल आफ्टर ऑक्युपेशनल परक्युटेनियस अँड म्युकोजल एक्सपोजर टू ब्लड अँड बॉडी फ्लुइड्स. इथे काय करणार, तर तुम्ही डॉक्युमेंटेशन रेकॉर्डिंग करणार हेल्थ केअर पर्सनचं, हे सगळं तुम्हाला तिन्ही डोसचं रेकॉर्डिंग, रिस्पॉन्डरचं रेकॉर्डिंग तुम्हाला करायचंय.
सोर्स आणि जे टेस्टिंग HBIG वॅक्सिनेशन नो ऍक्शन रिक्वायर्ड. पोस्ट एक्सपोजर टेस्टिंग जे आहे प्रोफिलॅक्सिस आहे त्याच्यावर तुम्ही काही नो ऍक्शन निडेड. हे डॉक्युमेंटेड नॉन रिस्पॉन्डेड आफ्टर 6 डोस. डॉक्युमेंटेशन करतात तर पॉझिटिव्ह असेल अननोन असेल तर तुम्ही काय करणार ते मग नेगेटिव्ह पकडणार. ओके. देन HBIG जर तुम्ही 2 महिने 2 जे डोस देणार 1 महिन्यानंतर म्हणजे 0 नंतर 1 महिन्यानंतर तुम्ही ते देणार आहात. त्याच्यानंतर इथे पण नो ऍक्शन रिडेड पण रिस्पॉन्स अननोन आपल्याला माहितीच नाही. आफ्टर 3 डोसेस पॉझिटिव्ह असेल हा ती टेस्ट मात्र करणार आणि त्या टेस्ट मध्ये तुम्ही बघणार लेस दॅन 10 ml असेल तर 1 डोस देणार. इनिशिएट रिवॅक्सिनेशन आणि पोस्ट वॅक्सिनेशन सिरोलॉजिकल टेस्ट तुम्ही करणार आहात. नेगेटिव्ह असेल तर तुम्ही काही करणार नाही आहात तिथे. आणि जर समजा रिझल्ट मोर दॅन 10 ml युनिट पर मिनिट नो ऍक्शन रिक्वायर्ड. म्हणजे हे सगळं त्या रिपोर्टवर अवलंबून. जो रिपोर्ट तुमचा येईल म्हणजे जर मोर दॅन 10 ml आला तर तुम्ही त्याचं काय करणार त्याला काहीही ऍक्शन देणार नाही. पण लेस दॅन आला तर तुम्हाला त्याला वॅक्सिनेशन द्यावं लागणार. हे कोणाला जिथे वॅक्सिनेशन झालेलं आहे. पण समजा अनवॅक्सिनेटेड किंवा अर्धवट घेतलेली आहे वॅक्सिनेशन तर अशांना तुम्ही काय करणार. तर पॉझिटिव्ह और अननोन असेल तर हेपॅटायटिस बी ची वॅक्सिन HBIG 1 देणार. वॅक्सिनेशन कम्प्लीट करणार. ओके. आणि नेगेटिव्ह आलं तर तुम्ही कम्प्लीट वॅक्सिनेशन करून टाकणार. म्हणजे हे जे सगळं जे तुम्ही करणार आहात तर हे तुम्हाला त्या पर्सनवर अवलंबून आहे. तर आता तुम्हाला एक केस स्टडी आहे. तुम्हाला आता एवढं मी लेक्चर बोलते मी एकटीच बोलते. आता हे तुमच्यासाठी आहे स्पेशली तुमच्यासाठी. तर तुम्ही काय करायचं या केस स्टडीने मी तुम्हाला एक सांगितलंय. तुम्हाला मी एक प्रश्न विचार मी बोलते हे जे लेक्चर जे चालू आहे हे तुमच्यासाठी चालू आहे आणि ह्याचं इन्फेक्शन प्रिव्हेन्शन जे आहे हे तुम्हाला तुमच्या ऑक्युपेशन मध्ये काम करताना जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम होऊ नये. नंतर जे प्रॉब्लेम त्याच्याबरोबर तुम्ही दुसऱ्यांना इन्फेक्शन देणार नाही तुम्ही स्वतः पण इन्फेक्शन घेणार नाही. त्याच्यासाठी जे काही आम्ही हे लेक्चर जे तुम्हाला इथे IPCने जे तुमच्यासाठी कंडक्ट केलेले इको इंडियाने जे कंडक्ट केलेलं लेक्चर आहे हे तुमच्यासाठी आहे. आणि तुम्हाला त्याच्यासाठी आम्ही केस स्टडी दिलेली आणि ही केस स्टडी नुसार तुम्ही ना ह्याचं उत्तर तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. लक्षात आलं. त्याच्यासाठी चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला काय ओपिनियन द्यायचे किंवा तुम्हाला ह्याच्याबद्दल काय उत्तर द्यायचे ते तुम्ही ते देणार. आता बघा केस स्टडी काय आहे नीट बघा. अ नर्स केअरिंग फॉर अ पेशंट इन अ टर्मिनल स्टेजेस ऑफ एड्स. टर्मिनल स्टेज मध्ये आहे पर्सन आणि इथे ती नर्स काय करते केअर देते आहे. आता ही जी नर्स जेव्हा केअर देते आहे तेव्हा तुम्हाला एक लक्षात येईल की ह्या नर्सचं काय आहे शी नोटीस दॅट इंट्राव्हिनस ट्यूब वॉज बॅकअप विथ ब्लड. म्हणजे जी IV ट्यूब आहे ना ती ब्लडने फुल आहे अँड लाईन वॉज ऑक्लुडेड. आणि ती पूर्ण लाईन काय झाली आहे IV लाईन ब्लॉक झाली. ऑक्लुड ब्लॉक म्हणजे पूर्ण भरलेली आहे. क्विकली इरिगेट. आता ते गेलं पाहिजे ना कारण आपण काही करतो लगेच ब्लॉक झालं तर मग पुन्हा दुसरा वेन फ्लो मग पुन्हा पेशंटला तेवढी इंजुरी पुन्हा वेन मिळणं आवश्यक आहे. मग अशाला काय करतात ती काय करते टू क्विकली इरिगेट द लाईन शी filled the syringe with saline and inserted the pre-attached needle into a rubber port on a patient's IV line. While हे करताना तिचं नाव A दिलंय मिस A was attempting to aspirate the coagulating blood and then flush the IV line. The patient become startled. Patient दचकला startled आणि त्याने जर्क लागला and jerk. त्याच्यामुळे काय झालं पॉझिंग द निडल टू डिसलॉज. त्याच्यामुळे काय झालं ती निडलच काय झाली डिसलॉज झाली म्हणजे ती बाहेर आली फ्रॉम द रबर पोर्ट ऑफ द IV लाईन. ती बाहेर आली. द निडल पंक्चर्ड द पाम ऑफ हर लेफ्ट हँड. तिच्या डाव्या हाताला लागली ती घाबरली नॅचरली ना. शी वॉज टेरिफाईड. एकतर ती निडल प्रिक त्याने दुखलं असणार आणि आता टेन्शन कारण पेशंट काय एड्स आहे अक्वायर्ड इम्युनोडेफिशियंट सिंड्रोम. म्हणजे हे जे आहे त्या पेशंट म्हणजे त्या टर्मिनल स्टेज मध्ये गेलेला आहे. तर अशा वेळेला व्हॉट शी शुड डू. तर हे तुमचं जे आन्सर आहे ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. छान आन्सर आहे. सोप अँड वॉटरने वॉश करायचं. पुढे काय
इन्फॉर्म टू हायर ऑथॉरिटीज. व्हेरी गुड, चांगला रिस्पॉन्स मिळतोय. वा, वॉश हँड. त्याच्यानंतर काय? ठीक आहे, वॉश हँड करायचं, इन्फॉर्म टू हायर ऑथॉरिटीज. पुढे काय? एव्हरी कोणाला? वॉश हँड. ठीक आहे, ओके. अजून काय आहे? वॉश हँड विथ सोप अँड वॉटर. वॉश हँड, ओके. डॉक्युमेंटेशन करायचंय. येस, कोणी करायचं? येस, पीपी. पोस्ट प्रोफिलेक्सिस, पोस्ट एक्सपोजर प्रोफिलेक्सिस शी हॅज टू यूज. पेशंटची हिस्ट्री घ्यायची, सगळं झालं. आता त्याच्यानंतर तिला पुढची स्टेप काय असेल? तर अरे तुम्ही हे सगळं सांगता आहात, इन्फॉर्म करायचं. येस, ट्रीटमेंट. इथे काय होणार? पेशंट HIV एड्स आहे, एड्स म्हणजे एक्सपोजर नंतर साधारण 15-20 वर्ष त्याला हे HIV आहे आणि आता तो टर्मिनल स्टेजमध्ये. तर अशा वेळेला त्या पेशंटला, जी पेशंटमुळे त्या नर्सला जी ट्रीटमेंट मिळणार, ती कशी मिळणार ट्रीटमेंट? तर ती ट्रीटमेंट असणार, ती जी ट्रीटमेंट जी असणार तो थर्ड डिग्री म्हणजे तिसऱ्या स्टेज मधली असणार ट्रीटमेंट. आणि त्याच्यामध्ये 3 ड्रग्स असणार यूज. ओके. सो आता ही बघा, एका ह्या स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे, निडल स्टिक इंजुरी. येस, व्हेरी गुड. येस, आन्सर छान मिळतात आहे. हा, ही बघा, निडल स्टिक इंजुरी कशी होते. नाउ विल सी द निडल स्टिक इंजुरी. थँक्यू. बस आन्सर छान आहे. 3 ड्रग्स थेरपी. व्हेरी गुड. नाउ विल स्टार्ट फर्दर सेशन. सो कॉज तुम्हाला आता कळायला पाहिजे निडल स्टिक इंजुरी. आता हे कॉज काय झालंय? कॉमन कॉज डबल कॅपिंग ऑफ निडल आफ्टर यूज अँड अनसेफ डिस्पोजल ऑफ निडल. म्हणजे तुम्ही काय करता, आता हे जे एक मी त्या केस स्टडी झाली आपली. आता केस स्टडीच्या नंतरच्या पुढचं आपल्याला निडल स्टिक इंजुरी का होते? डबल कॅपिंग. एकदा तुम्ही इंजेक्शन देऊन झालं, पुन्हा ती निडल तुम्ही काय करता? कॅप मध्ये घालण्याचा प्रयत्न करता. इट इज वन ऑफ द कॉज. आणि त्याच्याबरोबर पटकन ती निडल तिकडे बाजूला ठेवतो. अनसेफ डिस्पोजल ऑफ निडल हे एक होतं. दुसरं ह्युमन फॅक्टर्स, फटीग, स्ट्रेस, शॉर्ट स्टाफिंग. म्हणजे खूप प्रकारचं काम आहे आणि आता आपल्याला हे काम आहे ते कम्प्लीट करायचंय वेळेवर. त्या टेन्शनमुळे आपण काय करतो? भरभर घाई करायला चालतो. त्याच्यानंतर लॅक ऑफ निडल डिव्हाइसेस, सेफ निडल डिव्हाइसेस. कधी कधी असं होऊ शकतं की जे निडल डिव्हाइसेस आहे, जिथे आपण डिस्कार्ड करणार, ते पण कधी कधी अवेलेबल नसेल, किंवा ओव्हर यूज ऑफ निडल्स अँड लॅक ऑफ ट्रेनिंग, हॅझार्ड अवेअरनेस. म्हणजे खूप प्रकारात आपल्याला निडल्स यूज होतात, जो कंटेनर आहे तो पूर्ण भरलेला आहे. आणि कदाचित असं पण होऊ शकतं, लॅक ऑफ ट्रेनिंग अँड हॅझार्ड अवेअरनेस हे होऊ शकतं. ओके. सो दीज आर द मेन कॉजेस. आता हे जे निडल स्टिक इंजुरीज आहे, हे किती प्रमाणात होतात तर आपण बघूया. ह्याचे पर्सेंटेज वाईज बघूया. तर पर्सेंटेज वाईज जर बघितलं, हा जो सर्कल मध्ये बघा त्यांनी कसं कलर मध्ये सगळं दिलेलं आहे. फर्स्ट तुम्ही बघाल तर कोलिजन विथ HW अँड शार्प, म्हणजे जे शार्प आहेत त्याच्यामुळे लागतं साधारण 21% आहे. पण ह्याच्याबरोबर जे कन्सिल शार्प आहे, कन्सिल म्हणजे बंद असल्याचं, जर कव्हर असलेलं आपल्या लक्षात पण येते, 28%. 28% कोलिजन विथ हेल्थकेअर वर्कर्स अँड शार्प, ते 21% आहे. त्याच्यानंतर आहे क्लीनअप 11% आहे. आणि त्याच्याबरोबर रेसलेस पेशंट, जर पेशंट जर बरोबर नसेल, म्हणजे बरोबर म्हणजे हालचाल तेवढी त्याची जरा वेगळीच असेल, तर दॅट इज ऑल्सो 10%. डिस्पोजल रिलेटेड 11%. and splash of fluid 5%, IV line related causes 5%, recapping 5%. आणि ह्याच्यानंतर आहे हँडिंग पासिंग डिव्हाइस. ओके, दीज आर द निडल स्टिक इंजुरीज. आता ह्याच्या पुढे आपण बघणार आहोत कंट्रोल मेजर्स. तर कंट्रोल मेजर्स कसं करणार तुम्ही? हे जे आहे निडल स्टिक इंजुरी जी होण्याची शक्यता, ह्याच्यासाठी काय करणार आहात? तर मोस्ट इफेक्टिव्ह आहे, मोस्ट इफेक्टिव्ह आणि कडून आपण लिस्ट इफेक्टिव्ह कडे जाणार. मोस्ट इफेक्टिव्ह कडून आहे एलिमिनेशन ऑफ हॅझार्ड. जेवढ्यामुळे तुम्हाला निडल स्टिक इंजुरी होते त्याचं एलिमिनेशन करणं. तर काय करणार? रिमूव्ह शार्प निडल्स अँड एलिमिनेट ऑल नेसेसरी इंजेक्शन. हे सगळं काय करणार? बाजूला करणार. तुम्ही लगेच ते वेळच्या वेळी डिस्पोज करणार. ज्याच्यात ते टाकायचं त्याच्यात टाकणार. यूज ऑफ जेट इंजेक्टर मे सबस्टिट्यूट फॉर सिरिंज अँड निडल. असतं ना प्रत्येक वॉर्डमध्ये, जिथे आपण निडल्स काय करू शकतो? डिस्कार्ड करू शकतो. अदर एक्झाम्पल इन्क्लूड एलिमिनेशन ऑफ अननेसेसरी शार्प्स लाईक टॉवेल,
टॉयल क्लिप्स युझिंग निडल्स, IV सिस्टम्स, म्हणजे हे सगळं एलिमिनेट तुम्ही करणार. एलिमिनेशन ऑफ हॅझार्ड म्हणजे ज्याच्यामुळे निडल स्टिक इंजुरी होऊ शकते हे काय करणार, सगळं तुम्ही एलिमिनेट करणार. सेकंड आहे इंजिनिअरिंग कंट्रोल, मीन्स इन्क्लूड निडल दॅट रिट्रॅक्ट शीट और ब्लड इमिजिएटली आफ्टर यूज. म्हणजे तुम्हाला जे हे काय करायचं, निडल्स दॅट रिट्रॅक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल, त्याच्यामध्ये काय पॉलिसीज फॉर्म करायचे एंड टू लिमिट एक्सपोजर टू हॅझार्ड. पॉलिसी, अशा पॉलिसीज बनायच्या आहेत त्याच्यामध्ये काय असणार, लिमिट एक्सपोजर झाले पाहिजेत हॅझार्डस. एक्झाम्पल, एलोकेशन ऑफ रिसोर्स डेमॉन्स्ट्रेटिंग कमिटमेंट टू हेल्थकेअर वर्कर सेफ्टी, म्हणजे प्रत्येक हेल्थकेअर वर्करच्या दृष्टीने त्याच्या सेफ्टीच्या दृष्टीने विचार करणार. निडल स्टिक प्रिव्हेन्शन कमिटी फॉर्म करणार. देन एक्सपोजर कंट्रोल प्लॅन तयार करणार. रिमूव्ह ऑल अनसेफ डिव्हाइसेस, जिथे तिथे धोके होऊ शकतात ज्याच्यामुळे निडल स्टिक इंजुरी होऊ शकते असं सगळे काढायचे. अँड कन्सिस्टंट ट्रेनिंग ऑन द यूज ऑफ सेफ डिव्हाइसेस, आणि ह्याच्यासाठी वेगळं ट्रेनिंग मध्ये कन्सिस्टंट ट्रेनिंग द्यायचं की सेफ डिव्हाइसेस कसे यूज करायचे. दॅट इज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल लेवलला, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल. त्याच्यानंतर वर्क प्रॅक्टिस कंट्रोल, म्हणजे जिथे तुम्ही काम करता त्या ठिकाणी काय करायचं, तर त्याच्यामध्ये रिकॅपिंग करायचं नाही. म्हणजे निडल एकदा यूज झाली तर पुन्हा त्या कॅपमध्ये टाकायचा प्रयत्न करायचा नाही. प्लेसिंग शार्प कंटेनर, जे शार्प कंटेनर आहे ते तुम्ही कुठे ठेवणार आहात, तर बिफोर जे आहे हे जे कंटेनर आहे ते तुम्ही काय करणार, तुमच्या डोळ्यासमोर, समोर असतील असेच ठिकाणी, वरती खाली असं कुठे ठेवायचं नाही, तुमच्या डोळ्यासमोर ऍट द आय लेवल आणि तुमच्या हाताजवळ. एम्प्टी शार्प कंटेनर बिफोर दे आर फुल, आणि ते फुल व्हायच्या अगोदरच ते रिकामे करायचे, म्हणजे रिकामे तिथून हलवायचे. देन एस्टॅब्लिश मीन्स ऑफ सेफ हँडलिंग अँड डिस्पोजिंग ऑफ शार्प डिव्हाइसेस, म्हणजे व्यवस्थित असे जे शार्प इन्स्ट्रुमेंट आहे, शार्प डिव्हाइसेस आहे, शार्प निडल्स आहे, तर प्रोसिजर व्हायच्या अगोदर त्यांचं काय करायचं, व्यवस्थित आपण ते करायचं, सेफ हँडलिंग करायचं, आणि झाल्यानंतर त्याचं डिस्पोज पण वेळेवर करायचं. त्याच्याबरोबर तुम्हाला काय वापरायचं आहे, तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, PPE किट. त्याच्यामध्ये काय असतं, बॅरियर्स अँड फिल्टर्स बिटवीन वर्कर अँड हॅझार्ड, म्हणजे ज्याच्यामुळे जी इंजुरी होऊ शकते ते हॅझार्ड आणि जो काम करणारा वर्कर, तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय वापरणार की ज्याच्यामुळे हे तुम्हाला एक्सपोजर होणार नाही. तर तुम्हाला गॉगल, ग्लोव्ज, मास्क आणि गाऊन हे तुम्हाला काय करायचे, वापरायचे. देन प्रिव्हेन्शन ऑफ निडल स्टिक इंजुरी, अवॉइड अनसेफ प्रॅक्टिसेस, नको त्या गोष्टी चुका करू नका, म्हणजे रिकॅपिंग करायचं नाही, कशाचं, निडल्स. देन रियुजिंग डिस्पोजेबल सिरिंजेस, सिरिंज जे आहे डिस्पोजेबल सिरिंजेस पुन्हा पुन्हा रियूज करायचं नाही. घाणेरड्या वातावरणात अजिबात काम करायचं नाही, म्हणजे स्वच्छता बाळगायची. म्हणजे जिथे पडलेलं आहे ब्लड सॅम्पल, काही जे काही पडलेलं अशा ठिकाणी तुम्ही ते तिकडे एक्सपोज स्वतःला पाहायला द्यायचं नाही. इम्प्रॉपर डिस्पोजल ऑफ शार्प, म्हणजे शार्प इन्स्ट्रुमेंट आहे त्यांचं काय करायचं, व्यवस्थित डिस्पोज करायचं. युजिंग इंजेक्शन ऍज अ प्रिफर्ड मेथड टू गिव्ह मेडिकेशन, आणि इंजेक्शन देताना जे आपल्या ट्रेनिंग मध्ये झालेलं आहे कसं इंजेक्शन द्यायचं, जे शिकलेलो आहे त्याचा आपण वापर करायचा. त्याच्याबरोबर सेफ इंजेक्शन प्रॅक्टिसेस यूज करायचे, म्हणजे आपण हे सगळं ट्रेनिंग मध्ये शिकलेलो आहोत, पण घाई वेळेचा अभाव किंवा वर्कलोड ह्याचा विचार करायला गेलं तर इंजुरी कोणाला होणार, आपल्याला होणार. त्यामुळे काय करायचं, सेफ इंजेक्शन प्रॅक्टिस आपण फॉलो करायची. त्याच्याबरोबर तुम्ही स्टराईल निडल्स आणि वायर्स यूज करायचे, म्हणजे जे आहे एकदाच यूज व्हायचे डिस्पोजेबल निडल्सचा वापर करायचा आहे. त्याच्याबरोबर तुम्ही दुसरं काय करायचं, तर डिस्पोजिंग ऑफ शार्प अँड निडल इन अ पंक्चर प्रूफ बॅग, म्हणजे जे आहे जे तुमच्याकडे आहेत ते टॅन्स वगैरे सगळे तयार असतात, अशा ह्याच्यामध्ये लगेच शार्प ते निडल असतात ना, त्याच्यात बंद करतात जेटमध्ये, नंतर मग त्या डिस्पोज करतात. डिस्पोजिंग द डिस्पोजल इंजेक्शन आफ्टर 1 यूज, एकदा वापर झाला की निडल पुन्हा रिपीट वापरण्यासाठी ती बॉईल करायची नाही, लगेच यूज झाली लगेच ती त्या कंटेनर मध्ये गेली पाहिजे. ओके. त्याच्याबरोबर ओरल मेडिकेशन, म्हणजे
should be preferred unless patient unable to swallow. Suppose पेशंटला जर तोंडाने घेता येत असेल तर आपण शक्यतो ते जे मेडिकेशन तसंच असतं. जे पेशंट तोंडाने घेऊ शकत नाही अशांनाच इंजेक्टेबल असतात. अदरवाईज जे पेशंट तोंडाने घेऊ शकत असतील तर म्हणजे स्वॅलो करू शकत असतील, घेऊ शकत असतील तर अशांना तशी ती ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्याबरोबर तुम्हाला जेव्हा जेव्हा शार्प इन्स्ट्रुमेंट यूज करता, जेव्हा त्याला टोक जे शार्प इन्स्ट्रुमेंट शार्प टोका आहे तर तुम्ही ते त्याचा जे वापर करताना जे निडल वगैरे आहे त्याचे जे टोक आहे ना आपल्यापासून जरा दूर ठेवायचं. त्याचबरोबर आपल्यापासून दूर ठेवताना दुसऱ्याला लागणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. अँड यूज सिंगल स्कूप मेथड म्हणजे एकदाच यूज करायचं, पुन्हा पुन्हा यूज करायचं नाही. आता झालं. आता हे तुम्हाला सगळं सांगितलं, होऊ नये पण सांगितलं, पण त्याच्यानंतरही झालं तर काय करायचं ते पण सांगितलं. पुन्हा एकदा मी रिवाइज कर. क्लीन द वुंड, स्वच्छ धुवायची. कशाने? सोप अँड वॉटर. वरची जी स्किनची असेल ती साबण आणि पाण्याने धुवायची. सपोज डोळ्यामध्ये किंवा तोंडामध्ये उडाला तर तुम्ही तोंड स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. किंवा डोळ्यामध्ये तर पाण्याने तर धुवायचं किंवा तुम्ही नॉर्मल सलाने पण धुवू शकता. बट क्लिनिंग विथ अँटीसेप्टिक सोल्युशन मुळे काहीही डज नॉट प्रोव्हाइड एनी ऍडिशनल बेनिफिट. त्याने काही फरक नाही पडत. अँटीसेप्टिक सोल्युशन आणि तुम्ही लावा काही फरक नाही पडत इन प्रिव्हेंटिंग डिसीज ट्रान्समिशन. त्याचा काहीही फायदा होत नाही. लक्षात घ्या. मेन काय आहे? सोप अँड वॉटर. हे पहिलं लक्षात ठेवायचं. दुसरं, तुम्ही गो टू द सोर्स. जिथे झालेला आहे आणि जिथे झालेला आहे त्या पेशंटला त्या सोर्सला बघायचं की आयडेंटिफाय करायचं आणि त्याचं HIV, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी हे जे आहे त्याची स्टेटस चेक करायचं. म्हणजे काय पॉझिटिव्ह आहे का ते पहिलं बघायचं. थर्ड, आयडेंटिफाय द नीड फॉर प्रोफिलॅक्सिस. आणि प्रोफिलॅक्सिस ट्रीटमेंट देण्यासाठी गरज किती प्रमाणात आहे ते पहिलं बघायचं. माइल्ड, मॉडरेट की सिव्हिअर. त्याच्यानंतर केअरफुली वे द सोर्स, पेशंट डिसीज स्टेटस, एक्सपोजर टाईप, सिरोम कन्व्हर्जन रिस्क कन्सिडरिंग PET. आणि ही पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस थेरपी देताना तुम्ही ते बघायचं. अरे ह्याला किती प्रमाणात, ह्याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट किती प्रमाणात घ्यायची आहे. माइल्ड घ्यायची आहे, मॉडरेट घ्यायची आहे का सिव्हिअर घ्यायची. एज्युकेट द हेल्थकेअर वर्कर. आणि त्याच्याबरोबर अफेक्टेड हेल्थकेअर वर्कर मस्ट बी एज्युकेटेड अबाउट सिरो कन्व्हर्शन रेट. म्हणजे त्याला माहिती करून द्यायची की किती प्रमाणात होऊ शकतं माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. आणि त्याच्याबरोबर पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस जी ट्रीटमेंट आहे ती किती किती घ्यायची आहे, कशी घ्यायची आहे, म्हणजे कुठली ट्रीटमेंट खाली पोटी घ्यायची आहे, किती दिवस घ्यायची आहे आणि किती कोणत्या टॅबलेट जेवढ्यानंतर घ्यायचं आहे हे सगळं त्याला इन्फॉर्म करायचं. त्याच्याबरोबर त्यांनी भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. पण महत्वाचं, HIV टेस्ट मात्र इमिजिएट करायची. त्याच्याबरोबर 1 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर आणि 6 महिन्या इमिजिएट आणि 3 महिने आणि 6 महिन्यानंतर ही टेस्ट करायची आहे. ओके. आता हे एवढं सगळं झालं. मी बोलली तुम्हाला एक आपल्याला केस स्टडी दिली होती. आता ही दुसरी केस स्टडी. ती जी केस स्टडी दिलेली होती त्याच्यावर आता ही दुसरी, म्हणजे तिला सांगितलं एड्स टर्मिनल स्टेज मध्ये होता पेशंट आणि त्याचे IV फ्लश करताना ते उडालं. ओके. आता ही दुसरी केस स्टडी आहे बघा. 68 वर्षाचा आहे, 68 year old male with HIV is admitted to emergency room. म्हणजे तिकडे ऍडमिट झालेला आहे विथ कफ अँड एसओबी. म्हणजे काय, सारखं त्याला ब्रिदिंग प्रॉब्लेम आहे. मग द चेस्ट एक्सरे, त्याच्यामध्ये तो जो चेस्ट एक्सरे मध्ये काय दाखवले, शोज अ लेशन इन द अप्पर लंग क्वाड्रंट. राईट. देर इज नो ब्लड इन द स्पुटम. स्पुटम मध्ये ब्लड नाहीये पण चेस्ट एक्सरे मध्ये दाखवत आहे राईट अप्पर म्हणजे उजव्या बाजूच्या क्वाड्रंट मध्ये काय दाखवत आहे की काहीतरी लेजन दाखवत आहे. देर इज नो ब्लड इन द स्पुटम. ब्लड म्हणजे तुमच्या पेशंटच्या स्पुटम मध्ये ब्लड नाही म्हणजे काय. पण काय माहितीये का, ह्या पेशंटची जी आई आहे
की ट्युबरक्युलोसिस पॉझिटिव्ह आहे, तिला ट्युबरक्युलोसिस झालेला आहे, हॉस्पिटलाइज फॉर द सेम वेन ही वॉज अ चाइल्ड. म्हणजे तो जेव्हा लहान होता, म्हणजे तो जो आहे हॉस्पिटल फॉर द सेम वेन ही वॉज अ चाइल्ड, तेव्हा तिला ते झालेलं होतं. स्पुटम इज बिंग सेंट फॉर फर्दर टेस्ट अँड इमर्जन्सी रूम इज फुल. स्पुटम पण चेकिंगला पाठवलेलं आहे. इमर्जन्सी रूम इज फुल and this patient is on a stretcher in the hall. You have been called to assess the situation. What will precaution will the HCW healthcare worker take while providing care? लक्षात आलं. मी तुम्हाला काय सांगते, 68 वर्षाचा आहे, HIV पेशंट आहे, त्याला ऍडमिट केला, त्याला ब्रिदिंग प्रॉब्लेम आहे आणि त्याला कप पण आहे, पण एक्सरे मध्ये दाखवतंय की त्याच्या राईट अप्पर क्वाड्रंट मध्ये काय, अप्पर लंग क्वाड्रंट मध्ये लेजन आहे. ओके, घरी हिस्ट्री आहे पेशंट की त्याच्या आईला काय ट्युबरक्युलोसिस आहे, ती पण हॉस्पिटलाइज झालेली. आता मला सांगा की अशा ह्याची कंडिशन मध्ये इमर्जन्सी रूम फुल आहे आणि पेशंटला स्ट्रेचरवर ठेवलंय, तुम्ही कशी सिच्युएशन असेस करणार, तुम्ही काय केअर देणार आणि कशी देणार, हे तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये द्या. वेअर मास्क, ओके, मास्क घालायचं. पीपीई किट्स, व्हेरी गुड. अजून काय? पीपी किट्स, मास्क घालायचं. ओके, बरं, पीपी किट घालायचं. बस पीपी किट. अजून काय? फेस शिल्ड, ठीक आहे. अजून काय? तुम्हाला इथे काय करायचंय, स्टेज पेशंटला काळजी घ्यायचं. पीपी किट्स व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे, तुमच्याकडून माहिती मिळते. ओके, N95. ओके, रिस्पॉन्स चांगला आहे, म्हणजे लक्ष आहे. मास्क, ग्लोव्ज, गॉगल नको का? गॉगल, गॉगल पण पाहिजे ना. पीपी किट मध्ये हे सगळं येतं. आयसोलेट द पेशंट, व्हेरी गुड. आयसोलेट म्हणजे काय करायचं, HIV आहे म्हणून का? नाही, तसं नाही. तुम्हाला केअर द्यायची आहे, पण एवढं सगळं तुम्ही मला सांगितलं. पेशंटला कफ आहे, मी तुम्हाला तेच सांगते. पेशंट ओके, HIV किट. अरे, तुम्ही स्वतः हेल्थ केअर वर्कर म्हणून मास्क घालणार, पण पेशंटला नाही का देणार मास्क? पेशंटला पण तुम्हाला मास्क द्यायचा आहे. पेशंटला you have to give, yes, you have to give mask to the patient also. ओके, तर आता मी माझ्या तऱ्हेने खूप प्रयत्न केला, रिस्पॉन्स चांगला मिळालाय, माहिती पण छान देत आहे, म्हणजे लक्ष आहे. ओके, तर आता हे जे आहे, तुम्हाला आता ह्या माझ्या सेशन मध्ये मी जे आता हे जे घेतलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय कळलं, तर हेल्थकेअर वर्कर्स आर मोर प्रोन फॉर इन्फेक्शन थ्रू ऑक्युपेशनल एक्सपोजर. हे आपला ऑक्युपेशनल एक्सपोजर आहे, तर आपण काळजी घ्यायची की मला पण इन्फेक्शन झालं नाही पाहिजे आणि दुसऱ्याला पण इन्फेक्शन झालं नाही पाहिजे. आणि त्यातल्या त्यात नीडल, शार्प इन्स्ट्रुमेंट आपण व्यवस्थितरित्या काय करायचं, हँडल करायचं. आणि ते त्याच्यामुळे कारण आपल्याला पण इन्फेक्शन होणार नाही आणि दुसऱ्यांना पण इन्फेक्शन होणार नाही. आणि सपोज झालीच निडल स्टिक इंजुरी, एवढी काळजी घेऊन पण, तर पॅनिक व्हायचं नाही. इमिजिएट सोप अँड वॉटरने क्लीन करायचं, हायर ऑथॉरिटीला इन्फॉर्म करायचं, तुमची ट्रीटमेंट स्टार्ट करायची. तुम्ही त्या ट्रीटमेंटवर तुम्हाला एक प्रोटोकॉल दिलेला आहे, ते प्रोटोकॉल फॉलो करायचे. त्याच्यावर हेपॅटायटिस बी आपण चेक करणार आहोत, प्लस HCV, हे सगळं तुम्ही हेपॅटायटिस सी चेक करणार, HIV चेक करणार. आणि ही टेस्ट केल्यानंतर हेपॅटायटिस, जर HIV म्हटलं तर तुम्हाला त्याच्या टेस्ट पुन्हा रिपीट आता इमिजिएट करायचं आणि पुन्हा 3 महिने 6 महिन्यांनी पण रिपीट करायचं आहे. आता हे जे लेक्चर आहे तुमचं 9वं लेक्चर आहे, 9वे लेक्चर. तर 10वं लेक्चर हे तुम्ही ते त्याच आनंद, त्याच उत्साहाने मला वाटतं केलं अटेंड, तर मला पण बरं वाटेल आणि तुमचा रिस्पॉन्स पण छान आहे. आणि ह्याच्याबद्दल म्हटलं तर थँक्यू व्हेरी मच, खूप छान रिस्पॉन्स मिळाला. प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकतात. कोणाला काही विचारायचंय का? Thank you so much, ma'am, for your excellent lecture, and the message, the chat box are really very overwhelming, and the participants had liked your lecture.
There was a good response during the lecture as well. They were writing their answers in the chat box. I would request you to ma'am to please screen sharing. Hello. One Ma'am. Yes. Okay, thank you ma'am. अब मैं सभी पार्टिसिपेंट्स को अनम्यूट एक्सेस दे रही हूँ. अगर उनका कोई सवाल है वो अपने सवाल चैट बॉक्स में डाल सकते हैं या फिर अपने सवाल अनम्यूट करके पूछ सकते हैं. ध्यान रखें आपके सवाल जो है मैम ने जो सेशन लिया है मॉड्यूल 9 उस पे होना चाहिए. वैशाली जी आपका हाथ उठा हुआ है, आप पूछ सकती हैं. अनम्यूट करें और पूछें. हेलो. हाँ बोलिए. हेलो. हाँ मैम, मैंने 2011 में लिया था हेपेटाइटिस बी. तो अभी कब लेना पड़ेगा मेरे को? ऍक्च्युली एकदा झालेलं आहे वॅक्सिन तुमचं, बरोबर ना? हाँ. तुम्ही त्याची तुम्ही टेस्ट केली का पुन्हा? नाही नाही, मी आपल्या सेफ्टीसाठी म्हणून मी स्वतः घेतलं होतं. आता तेवढी तुम्ही आता सध्या कुठे काम करता? मी मॅटर्निटीला आहोत ना आम्ही. ओके. मॅटर्निटी. त्याचा बूस्टर डोस येतो, पण तुम्ही तुमच्या इकडे विचारा तिकडे ते बूस्टर डोस चालू केलंय का? पण तशी मोस्टली गरज नाही. एकदा हेपॅटायटिस बी घेतली की तेवढी गरज लागत नाही. पण तुम्ही तिकडे विचारा. ओके. नर्सिंग पिरियड मध्ये घेतलं होतं मॅम आणि परत मग 2011 मध्ये घेतला होता. अच्छा. हा. मग आता गरज आहे का? आता तशी गरज नाही आहे. ओके. पण एकदा तुमचे 3 डोस झालेले आहेत ना? हो 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 झालेत. काही गरज नाही. पण तरी पण तुम्हाला जर विचारायचं त्याच्याबद्दल तुम्ही आता मॅटर्निटी होम मध्ये काम करता, हो ना. तर तुम्ही तिकडे मात्र ते बूस्टर डोस बद्दल तुम्ही विचारू शकता. बरं कारण बरं. 2011 ची गोष्ट आहे, बरोबर हो ना? हो हो. 2011 तर तुम्ही तिकडे जाऊन ते मात्र तुम्ही घेऊ शकता बूस्टर डोस. ओके ओके मॅम. प्रगति जी आपका हाथ उठा हुआ, कोई सवाल है आप अनम्यूट करके पूछ सकती हैं. किसी का कोई और सवाल है सेशन से रिलेटेड, मॉड्यूल 9 से रिलेटेड, तो वो पूछ सकता है. मला एक सांगावंसं आता वाटतं की हे जे आहे ना पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणजे जे स्पेशली जे सेशन जे झालेलं आहे ते एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस मध्ये तुम्ही ट्रीटमेंट काय घेणार, तुम्ही कशी केअर देणार ह्याच्याबद्दल झालेलं आहेच. पण माझं एवढं एम्फेसिस तुमच्यावर राहील की तुम्ही ना ते इन्फेक्शन म्हणजे एक्सपोजर होऊच नाही. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही प्रिव्हेन्शनवर जास्त लक्ष द्या. प्रिव्हेन्शन होणं हे महत्वाचं आणि प्रिव्हेन्शन असे जर तुम्ही केलं ते इन्फेक्शन होऊच नाही म्हणजे एक्सपोजर होऊच नाही हे जर तुम्ही तर केलं तर ते जास्त बेनिफिशियल हे तुमच्यासाठी होईल. पण एकदा एक्सपोजर झालं की ते मेंटल म्हणजे तुम्हाला ट्रीटमेंट कॅरी आउट करायचं आहे, ट्रीटमेंट घ्यायची आहे, तो एक स्ट्रेस असणार. शिवाय ते जे ड्रग्ज असणार त्याचे साईड इफेक्ट्स असणार. ते साईड इफेक्ट्स पुन्हा तुम्हाला टॅकल करायचं आहे. दुसरं काय ते ड्रग्स बरोबर तुम्हाला ती ट्रीटमेंट कंटिन्यू करायची, आठवणीने गोळ्या त्या टॅबलेट तुम्हाला घ्यायच्या. तर एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही जर जास्त लक्ष प्रिव्हेन्शन वर दिलं तर दॅट विल बी बेटर फॉर युअर. तुम्हाला त्या तुमच्या लाईफसाठी म्हणजे तुमच्या बरोबर म्हणजे तुमच्या घरातल्यांसाठी पण ते जास्त इफेक्टिव्ह होईल असं मला वाटतं. थैंक यू मैम. निशा पावड़े जी का हाथ उठा हुआ, उनका कोई सवाल है तो वो पूछ सकती हैं. हेलो मैडम. हाँ बोलिए. मेडिसिन की स्क्रीन शेअर करा प्लीज. हाँ हॅलो. मेडिसिन त्याचं ती स्क्रीन शेअर करा प्लीज. तुमचा आवाज क्लिअर आहे. हॅलो. मेडिसिन काय द्यायचं? ओके. मेडिसिन काय द्यायचं? स्क्रीन शेअर करा प्लीज. मेडिसिनची स्क्रीन शेअर करू. ओके एक मिनिट हा. एक सेकंड.
कृपया जो लोग बोल नहीं रहे हैं अपने आप को म्यूट पे रखें। दररोज विचार करतो डाएट करेल. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे ह्याच्यामध्ये लक्षात येईल ही आहे आणि ही आहे. अजून कोणाला काही विचारायचंय का? कोणाला काही विचारायचं आहे? हॅलो, हा मॅम. हॅलो, हाँ बोलिए वैशाली जी. बोला. मॅम मला विचारायचंय की समजा HIV म्हणजे निडल प्रिक झाली समजा, तर त्याच्यामध्ये आपण मेडिसिन घेतलं त्याच्याबद्दल, हा, तर मग 100% आहे का त्याच्यावर की होणारच नाहीये असं? म्हणून तर तुम्हाला ते कन्फर्म करणे तुमचं किती आहे, माइल्ड, हा. मॉडरेट, सिव्हिअर, किती प्रमाणात तुमचं एक्सपोजर झालंय. इट डिपेंड्स ओके. अपॉन दॅट. तुमची घेतलेली ट्रीटमेंट तुम्ही बरोबर रेग्युलरली घेतली आहे का, आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला 6 मंथ पर्यंत पुन्हा HIV टेस्ट करायची आहे. सांगितलेलं ना, 3-6 मंथ नंतर पुन्हा, म्हणजे आता करणार पुन्हा 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर, आणि त्या रिपोर्टवर तुमचं डिपेंड आहे. ओके, म्हणून तर सांगते ना, एवढं सगळं टेन्शन घेण्यापेक्षा तुम्हाला माहितीये HIV वर कुठली ट्रीटमेंट नाहीये तशी कन्फर्म, बरोबर ना? तर ट्रीटमेंट नाही आहे म्हणून तुम्ही काय प्रिव्हेन्शनवर भर द्यायचा, बस तेवढंच एक करू शकतो. आणि हा आहे ऑक्युपेशनल हॅझार्ड आहे जो आपल्यासाठी आहे, ऑक्युपेशनल हॅझार्ड. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ओके, ओके, थँक्यू मॅम. अजून काही कोणाला विचारायचंय का? Thank you so much, ma'am, for your excellent session. And I have got a good response in the chat box. Participant had liked your lecture so much. Ma'am, I would request you that you please motivate the participants to attend all the sessions in the same batch. Yes, this is the 9th module. Yes, ma'am. Yes, and that I had talked to them also that till now you had completed 9 sessions. They must have completed. No? This is the 9th session. So they have to complete all the sessions. आणि जर तुम्ही सगळे जर सेशन्स वेळेवर कंप्लीट केले, म्हणजे नुसतं एक लेक्चर अटेंड केलं म्हणून काय पूर्णपणे सगळे सेशन्स होतात असं नाही. त्यामुळे सगळे सेशन्स तुम्ही कंप्लीट करा, तर तर त्याचा उपयोग तो तुम्हाला पण होईल, आणि म्हणजे त्याचा इफेक्ट तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये तर होणारच आहे. पण हे जे आम्ही जे इको इंडियाने जे स्टार्ट केलेलं जे आहे प्रोजेक्ट, त्याचा पण इफेक्टिव्हनेस जर त्याच्यामुळे त्यांना तो दिसेल आणि त्याचा उपयोग इन्फेक्शन प्रिव्हेन्शन होण्यासाठी उपयोगाला, म्हणजे ते उपयुक्त पडेल, की ज्याच्यामुळे जो हॉस्पिटल स्टे जो पेशंटचा जो वाढतो, आपलं जर इन्फेक्शन प्रिव्हेन्शन आपण जर केलं नाही हॉस्पिटलचा, जो हॉस्पिटल स्टे वाढतो तो पण प्रमाणात कमी होण्यास, पेशंटला म्हणजे हॉस्पिटल स्टे जो आहे पेशंटचा तो कमी होण्यात मदत होईल. आणि हेच तुम्हाला मला सगळ्यांना हे सगळे जे लेक्चर्स होतात इको इंडियाच्या एफर्ट्समुळे जे चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला मला सगळ्यांना सांगायचं. थँक्यू.
Thank you so much, ma'am, for joining us today. My colleagues will be in touch with you for scheduling your next lecture in the other batches. This batch we are going to complete next week via their IPC sessions. Thank you so much, ma'am, for joining us today. Thank you. You also, ma'am. अब हम आगे बढ़ते हैं और अब मैं जो हूँ मैंने फीडबैक लिंक चैट बॉक्स में डाल दिया है, प्लीज आप लोग उसे भरें और फीडबैक लिंक जिन जिन लोगों ने भर लिया है वो लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। और मैं बता दूं कि अगला सेशन आप लोग का 13 दिसंबर को होगा 3:30 बजे और ध्यान रखें उस दिन पोस्ट टेस्ट भी होगा, तो आप लोग को आना है, पूरा सेशन अटेंड करना है, पूरे टाइम रहना है, कोई भी सेशन मिस नहीं, पूरे ये मतलब पूरे सेशन के टाइम पर रहना है, ठीक है। तो अब मैं यही कहूंगी कि मैंने फीडबैक का लिंक शेयर कर दिया है। अब हमारा वैसे मीटिंग क्लोज करने का टाइम आ चुका है, प्लीज आप लोग फीडबैक फॉर्म भरें और मीटिंग छोड़ के आप लोग जा सकते हैं। जिसने फीडबैक फॉर्म भर लिया है वो लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। अगला सेशन आप लोग का 13 तारीख को होगा, 13 दिसंबर मंडे को है, 3:30 PM हम बुलाएंगे और उस दिन पोस्ट टेस्ट भी होगा, तो उस दिन थोड़ा सा देर लगेगी, मतलब पहले मॉड्यूल होगा, फिर उसके बाद आपका पोस्ट टेस्ट होगा और फिर उसके बाद आपका जो है फीडबैक राउंड होके कंप्लीट हो जाएगा। तो ये आईपीसी सेशंस आपके कंप्लीट होंगे, ठीक है। तो आप लोग फीडबैक फॉर्म भर दें, मीटिंग क्लोज करने का टाइम आ चुका है, इसलिए मैं अभी को और कोई क्वेश्चंस नहीं ले पाऊंगी। मैं सबसे रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग फीडबैक फॉर्म जरूर भरें, प्लीज बिना फीडबैक फॉर्म भरे कोई भी मीटिंग छोड़ के ना जाए। अगले 2 मिनट में मैं मीटिंग क्लोज कर दूंगी। आज आप लोग आए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। मैं सभी को बताना चाहूंगी कि अगला सेशन आप लोग का 13 तारीख को होगा और 3:30 बजे होगा, जरूर आना है, मिस नहीं करना है, ठीक है। तो अब मैं समाप्त करती हूँ, आज आप लोग आए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद और तब अगले हफ्ते तक के लिए मैं सभी को धन्यवाद देती हूँ। नमस्कार, जय हिंद। मैं मीटिंग क्लोज करने जा रही हूँ।